रोलेक्स ॲज अ ब्रँड तुमच्याकडे माणूस म्हणून बघतो आणि तुम्ही काय करता आयुष्यात. सक्सेसफुल माणूस कोण आहे तो रोलेक्स घालतो. 6-7 लाख रुपये तुम्हाला रोलेक्स मिळतं, जे तुमचं जर्नी दाखवते की किती सक्सेसफुल माणूस आहे. दिस इज 6.7 lakhs. रोलेक्समध्ये तुम्ही गेलात तर देर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड वेटिंग लिस्ट. हे तुम्ही त्यांना विचारलं ते म्हणताल की लिस्ट आहे की आम्ही लिस्टमध्ये नाव ठेवतो आणि तुम्हाला बोलवतो विच विल नेव्हर हॅपन. की अच्छा हे पाहिजे, मग एक काम करा, 1-2 लाख रुपयाचं ओमेगा पण घेऊन घ्या, आय विल गिव्ह. नाही तर तुम्हाला रोलेक्स मिळत नाही. इवन इफ इट्स 5,000 or 50 or 5 lakhs, तेवढे प्रश्न पडले पाहिजे. हे जे स्पेसिफिक मॉडेल आहे हे व्हेरी स्पेसिफिकली ब्लू प्लॅनेट 2 म्हणतात याला. दिस इज स्पेसिफिकली HMT जनता देवनागरी. एक सीगल 1963 एक वॉच असतं. तो हे चायनीज पायलट्स वॉच त्याला म्हणतात. की 1963 मध्ये एक त्याचा पहिला एक इश्यू आला होता. एका हातात डिजिटल लावा, एका हातात अॅनालॉग लावा. इट इज अ ट्रेंड. इट इज कॉल्ड डबल रिस्ट. एक वॉच चोरलेस कोणाचं तरी, अशी एक कंप्लेंट आहे आमच्याकडे. ते कोणाचं वॉच आहे आणि ते काय आहे? हा, ती आता स्टोरी अशी आहे की वेळ ही फार महत्वाची गोष्ट आहे. कुठेही आपण वेळेवर पोचलं पाहिजे. वेळ हे सगळ्यावरचं औषध आहे. हे सगळं आपण नेहमी ऐकत असतो. पण ती वेळ कळणार कशी? त्यासाठी आपल्याला घड्याळ लागतं. घड्याळ खरं तर हे आपण गरजेचं साधन असं समजतो. पण त्यानंतर मात्र घड्याळ एक स्टाईल स्टेटमेंट झालं. तुम्ही घड्याळ कुठलं घातलंय यावरनं तुमची किंमत आणि तुमची पत पण ठरायला लागली. वेगवेगळे ब्रँड्स घड्याळाचे मार्केटमध्ये आले आणि आता तर काय, डिजिटल वॉचेस, स्मार्ट वॉचेस, हे सगळं आपल्याला दिसतं. पण नक्की आपल्याला कुठलं घड्याळ आवडतं? चांगलं वाईट घड्याळ कसं ओळखायचं? अहो, हे सुद्धा कळायला पाहिजे आणि हे सगळ्यांना तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणूनच गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आपण चक्क एका घड्याळ इंथुझियास्टिकला भेटणार आहोत. अर्थात वॉच इंथुझियास्टिक अँड अ वॉच कलेक्टर, आदित्य मराठे. नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटलं की असं वॉच इंथुझियास्टिक माणूस आज आमच्याकडे आहे आणि आम्ही त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. थँक्यू सो मच पहिल्यांदा की तुम्ही आज आमच्या शो मध्ये आलात. माय प्लेजर, माय प्लेजर. सो पहिला प्रश्न, तुम्ही करता काहीतरी वेगळं आणि तुम्हाला वॉच इंथुझियास्टिक आणि वॉच कलेक्टर आहात. हा प्रवास कसा झाला? सो माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी इंजिनियर आहे. मी MBA केलंय आणि 5 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये नोकरी पण केली. बट त्याच्यानंतर असं झालं की समवेअर कॅमेराचा आपला बॅक अँड फोर्थ चालूच होतं. कॅमेरा वॉज ऑलवेज विथ मी. तो आम्ही डिसाईड केलं, एकदा माझा पार्टनरही मला माझ्या MBAच्याच कॉलेजमध्ये भेटला. सो वी डिसाइडेड की आता आपण हे नोकरी वगैरे सोडून वेडिंग फोटोग्राफीकडे वळूया. तो ते करता करता मग ते आता व्हेरी सक्सेसफुली चालू आहे 10 वर्षापासून. आणि घड्याळं वॉज ऑलवेज देअर. म्हणजे घड्याळं नेहमीच होती. नेहमी माझ्याकडे 3-4-5 अशी घड्याळं असायची. आणि माझं पहिलं घड्याळ म्हणजे माझ्या वडिलांनीच आणून दिलेलं होतं. आय थिंक फास्ट ट्रॅक का मॅक्झिमा असं कुठला तरी तो ब्रँड होता. पण मला अजूनही आठवतं, मी खूप त्याची काळजी घ्यायचो अँड तसं मी वापरायचो. फास्ट ट्रॅक टू 2018-19 मध्ये मला एका माझ्या मित्रांनी एका फेसबुक ग्रुपशी इंट्रोड्यूस केलं. वॉच एन्थुझियास्ट इंडिया म्हणून नावाचा एक ग्रुप आहे. सो त्याच्यावर लाईक माइंडेड लोक सापडली आणि नंतर कळलं की हे विश्वच पूर्ण वेगळं आहे. सो जी घड्याळ आपल्याकडे आहेत त्याला ही जी जनता आहे ती घड्याळ समजतच नाही. त्यांना ते फॅशन आणि नॉट नोईंग मच अबाउट असं एक डेफिनेशन असतं की तुम्हाला किती माहिती आहे, किती नाही माहिती. किती नाही माहिती हा पण एक कॉन्सेप्ट आहे, किती माहिती हवं एक कॉन्सेप्ट आहे. सो मग मी माहिती करत गेलो अँड त्याच्यामध्ये पडलो. आणि मग बघितलं की काय होऊ शकतं, कुठे आपण बघू शकतो अजून चांगली घड्याळ, मेकॅनिकल, ऑटोमॅटिक. त्याच्यावरनं मला कळलं की HMT जो जुना ब्रँड आहे तो चालू आहे अजून. खरंच 2018 मध्ये मला लक्षात आलं की तो चालू आहे. आणि मी त्यांच्या वेबसाईटवरनं 2-3 घड्याळं ऑर्डर केली. तेव्हा ती खूप स्वस्त असायची. 3-4 हजाराला तुम्हाला मेकॅनिकल घड्याळ HMT हेरिटेजची मिळायची. आणि त्याच्यापासनं माझी सुरुवात झाली. मग रशियन्स, वॉस्टॉक, मग थोडे सेकोज, सिटिझन्स अशाकडे मी वळलो. आणि मग 2018 मध्येच 19 मध्येच कॅमेरा वॉज, म्हणजे आपल्याकडे असतोच कॅमेराची आर्टिस्ट्री आहेच. सो फोटो काढायला लागलो, इंस्टाग्रामवर टाकायला लागलो, मग लोकांना आवडत गेलं, रील्स बनवायला लागलो आणि दॅट इज हाऊ आय एम. ओ वाव, दॅट इज इंटरेस्टिंग. तू आता एक बोलता बोलता म्हणालास मेकॅनिकल. आपल्या माहितीप्रमाणे मेकॅनिकल, ऑटोमॅटिक आणि क्वार्ट्ज अशी घड्याळ असतात. हा काय फरक आहे? सो जनरली 4 प्रकारची घड्याळ असतात. ओके. जसं तुम्ही म्हणालात मेकॅनिकल, ऑटोमॅटिक, क्वार्ट्ज आणि सोलर क्वार्ट्ज. अच्छा. जनरली हे
मेकॅनिकल मुवमेंट्स, ऑटोमॅटिक मुवमेंट, सोलर आणि क्वार्ट्स मुवमेंट्स असतात, ज्यांनी तुमचं घड्याळ चालतं. जसं तुम्हाला सेकंड हँड चालताना दिसतो घड्याळ, ते त्याच्या मागचं मेकॅनिझम आहे. मेकॅनिकल वॉच म्हणजे त्याला किल्ली देणारं घड्याळ जे आपण समजतो. त्याला आपण एक किल्ली दिली की त्याच्या मागची जी स्प्रिंग आहे ती वाइंड होते आणि एक एस्केपमेंट असतं, ते हळूहळू हळू स्प्रिंग अनवाइंड करून तुमचं घड्याळ चालतं. मग स्प्रिंग पूर्ण अनवाइंड झाली की तुम्हाला ती परत करावी लागते. आता ऑटोमॅटिक वॉचमध्ये फक्त एवढाच फरक आहे की त्या स्प्रिंगवर एक रोटर असते, जी तुमच्या या रिस्ट मुवमेंटच्या ऍक्शनने ती फिरते आणि स्प्रिंग ऑलवेज कॉइल्ड राहते, ज्याच्यामुळे ते घड्याळ चालू राहतं. सो तुम्ही घातलं तर घड्याळ चालू आहे, तुम्ही काढून ठेवलं तर 1-2 दिवसात ते जनरली इट विल गो डाय डाऊन, मग तुम्हाला परत वाइंड करावं लागतं. क्वार्ट्ज इज बेसिकली बॅटरीवर चालणारं घड्याळ. ती नॉर्मल सगळी आजकाल क्वार्ट्ज आहेत ती. सो क्वार्ट्ज म्हणजे बॅटरीवर चालणारं घड्याळ, मग त्याच्यावर कुठली मुवमेंट आहे, वेदर जॅपनीज आहे का चायनीज मुवमेंट आहे का कोणी अननोन आहे, खूप सोपं असतं आजकाल क्वार्ट्ज मुवमेंट बनवणं. आणि सोलर म्हणजे सोलर पॅनल असतात डायल्स मध्ये जे चार्ज होतात, एक रिचार्जेबल बॅटरी असते त्याच्यात. सो सोलर पॅनल चार्ज होतं, त्यांनी एक पॉवर जनरेट होते, ज्याने ती सोलरची आपली सेल असते रिचार्जेबल, ती चार्ज राहते आणि ते घड्याळ चालत राहतं. सो आपल्याला बॅटरी बदलण्याचा जो एफर्ट आहे तो खूप कमी असतो. पण याच्यामध्ये डाऊनसाईड असाच आहे की सोलर घड्याळ तुम्ही नाही वापरलं आणि कपाटात ठेवून दिलं तर ते कदाचित पूर्णपणे बंद होऊ शकतं. अच्छा, म्हणजे ते स्पेसिफिकली बाहेर ठेवलं पाहिजे असं? सो त्याच्यामध्ये कॅपॅसिटर असतं, त्याची एक काही लिमिट असते पॉवरची. जर का तुम्ही तेवढी पॉवर त्याला त्या इंटरव्हल्सला प्रोव्हाइड नाही केली तर कॅपॅसिटर विल डाय. जर का कॅपॅसिटर तुमचं काम नाही करत आहे तर इट इज ॲज गुड ॲज मग की नवीन घड्याळ घेण्यासारखं. सो त्याच्यामध्ये तेवढा एक ट्रेड ऑफ आहे. आणि आता नवीन गोष्ट आली आहे ती म्हणजे डिजिटल वॉच. हा एक काय प्रकार आहे, स्मार्ट वॉच ज्याला आपण म्हणतो? स्मार्ट वॉच एक नेसेसिटी आहे माझ्या मते तरी. तुम्हाला जर का तुमचे गोल्स आणि फिटनेस ट्रॅक करायचं असेल, मी त्याच्याकडे तेवढ्याच हिशोबाने बघतो. माझ्यासाठी वेळ बघणे म्हणजे मी मोबाईलमध्ये बघतो. म्हणजे माझ्याकडे 200 घड्याळ जरी असतील तरी मी हातावर वेळ बघत नाही. दॅट इज अ सॅड ट्रूथ, बट तसंच आहे. एक आपण असं ग्लान्स केलं अँड यु नो दॅट इज हाऊ इट इज. बट आजकाल वेळ तर सगळी मोबाईलवरच बघतात बिकॉज दॅट इज द ॲक्युरेट टाईम. डिजिटल वॉच माझ्यासाठी आहे, फॅन्सी गोष्ट आहे, नो डाऊट. खूप साऱ्या गोष्टी ट्रॅक होतात, स्विमिंग आपण दिवसभर घातलं, स्लीप, स्ट्रेस अँड ऑल. बट माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की मी घातलं ते तर मला त्याचंच जास्त स्ट्रेस होतं की बाबा मी आता किती ट्रॅक करू. सो आय डोंट हॅव मच, बट मी वापरतो फिटनेस ट्रॅकिंग जेव्हाही मी बाहेर असतो, चालतो किंवा इफ आय एम एक्सरसाइजिंग त्यावेळेला असतं, आणि देन अदरवाईज आय एम नॉट. हा, म्हणजे ही आयडिया चांगली आहे. जसं मी गेली अनेक वर्ष आता आय वॉचेस घालते, तर जेव्हा फिटनेस असतो तेव्हा हे घालून बाकी आपण इतर वॉचेस घालू शकतो. त्याच्यामध्ये अजून एक असा एक पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणा त्याला लोकांचा असा आहे की जेव्हा तुम्ही डिजिटल वॉच घालता वर्सेस तुम्ही एक अॅनालॉग वॉच किंवा जे काही तुम्ही क्युरेट करून घातलेलं आहे, तुमची वर्थ आणि व्हॅल्यू त्याच्यावर डिपेंड होते. तशी तुम्ही डिजिटल वॉच एनीबडी कॅन बाय, आणि त्याच्यावर प्राइस पॉईंटची लिमिट नाही, और अदर हायर लिमिट आहे आजच्या डेटमध्ये. गार्मिन लेट्स एक कंपनी आहे जी तुम्ही घेऊ शकता 1-1.5 लाख रुपयाचं, बट दॅट्स अबाउट इट. ॲनालॉगची लिमिट नाही. ॲनालॉगमध्ये 3,000 रुपये तुम्हाला HMTचं हेरिटेज मिळतं किंवा 6-7 लाख रुपये तुम्हाला रोलेक्स मिळतं, जे तुमचं जर्नी दाखवते की किती सक्सेसफुल माणूस आहे. ॲज अपोज टू 1.5-2 कोटीचं घड्याळ मिळतं सेईंग की हे तर पिढीजात रईस आहेत, म्हणजे देर इज नो एंड. सो दॅट इज द ओनली रिझन की मी सांगतो की घड्याळ म्हणजे तुम्ही दोन्हीही ठेवा, एका हातात डिजिटल लावा, एका हातात अॅनालॉग लावा. बापरे, एवढं डबल रिस्टिंग म्हणतात त्याला. मी नाही करत अजून, मला जमत नाही. इट इज अ ट्रेंड. इट इज अ ट्रेंड. इट इज कॉल्ड डबल रिस्टिंग. त्याला एक टर्म आहे की तुम्ही दोन्ही हातात घड्याळ घातलं की त्याला डबल रिस्टिंग ही टर्म आहे. सो याच्यामध्ये तुम्ही एक ड्रेस वॉच घाला, एक डायव्हर वॉच घाला किंवा स्मार्ट वॉच घाला, एक साधं घड्याळ घाला. ग्रेट, आय कॅन ट्राय दिस डबल रिस्टिंग. फाईन, आय एम हॅपी अबाउट इट. आता बोलता बोलता मी बघितलं की तुझ्या हातात खूपच एक्सपेन्सिव्ह आणि मोठा ब्रँड आहे, दॅट इज रोलेक्स. या घड्याळाविषयी काय सांगशील? हे माझं ग्रेल वॉच आहे. जो कोणी एन्थुझियास्ट असतो, जो एक जर्नी स्टेप क्रॉस करतो, तो जनरली आपल्या मनामध्ये एक ग्रेल वॉच नावाची कॉन्सेप्ट तयार करून घेतो. अच्छा, म्हणजे काय असतं? ग्रेल म्हणजे आता तुमच्याकडे समजा तुमची लेवल आहे टू एबिलिटी टू स्पेंड इज लेट्स से 10-15,000, 15-20,000, 30,000, 40,000. देन इन दॅट केस एक 5-6-7 लाख रुपयाचं घड्याळ, किंवा जनरली तुम्हाला असं घड्याळ जे तुम्ही आयुष्यभर वापराल, पुढे तुमच्या फॅमिलीला पास ऑन कराल,
इज द ग्रेल टर्मिनॉलॉजी. माझ्यासाठी हे आहे बिकॉज याचं सायझिंग इज व्हेरी ॲप्ट. आणि रोलेक्स हा जो ब्रँड आहे इट इज जस्टिफाईंग सक्सेस. दॅट इज म्हणजे सक्सेसफुल माणूस कोण आहे तर तो रोलेक्स घालतो. हे एक जनरल लेमॅन टर्म आहे. बाय नो मीन्स हे लक्झरी वॉच आहे. इट इज सेकंड एंट्री लेवल लक्झरीमध्ये हे मोडलं जातं. बिकॉज आपल्याकडे ऑडोमार्क पीके आहे, पॅटेक फिलिप आहे, वॅशरॉन कॉन्स्टंट, अँड दीज आर द ॲक्च्युअल लक्झरी वॉचेस जे 20-30 लाख रुपयाला मिळतात, विच आर अनअटेनेबल फॉर मोस्ट ऑफ अस. दिस इज सॉर्ट ऑफ अटेनेबल. आणि हे अटेन करताना माझा ओनली आयडिया वॉज की मी यावर्षी 40 वर्षाचा होतोय, सो आय वॉन्टेड दिस. आता हे कितीचं वॉच आहे? दिस इज 6.7 lakhs ऑन द प्री ओन्ड मार्केट. म्हणजे काय असतं? सो हे मी रिटेलमध्ये जाऊन स्टोअरमध्ये जाऊन नाही घेतलंय. रोलेक्स ॲज अ ब्रँड तुमच्याकडे माणूस म्हणून बघतो आणि तुम्ही काय करता आयुष्यात हे त्यांना मॅटर करतं टू अ सर्टन एक्सटेंट. आता त्याच्यामध्ये 2 कॉन्सेप्ट आहेत. एक तर रोलेक्सच बुटीक असतं की तिथे फक्त रोलेक्स मिळतात, आणि दुसरा कॉन्सेप्ट असा आहे की एक ऑथोराइज डीलर असतात. लेट्स से फॉर एक्झाम्पल XYZ, नॉट नेमिंग एनी नेम्स. रोलेक्समध्ये तुम्ही गेलात तर देर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड वेटिंग लिस्ट. सो यू वॉक इन आणि तुम्ही त्यांना सांगा की मला हे एक्सप्लोरर पाहिजे. बाय द वे हे एक्सप्लोरर आहे, रोलेक्स एक्सप्लोरर 1 म्हणतात त्याला. आणि हे इतकं सॉर्ट आफ्टर नाही आहे. सॉर्ट आफ्टर मॉडेल्स इन रोलेक्स आर सबमॅरिनर, पेप्सी, GMT, म्हणजे मिळत नाहीत. डेटोना तुम्ही ऐकलं असेल. सो हे तुम्ही त्यांना विचारलं ते म्हणताल की हे लिस्ट आहे की आम्ही लिस्टमध्ये नाव ठेवतो आणि तुम्हाला बोलवतो, विच विल नेव्हर हॅपन. सेकंड इज AD कडे जेव्हा तुम्ही जाल, ऑथोराइज डीलर्स विच विल सेल रोलेक्स, ओमेगा, मल्टिपल वॉचेस, ते तुम्हाला एक परचेस हिस्ट्री क्रिएट करायला सांगतात त्यांच्याकडे की तुमची वर्थ आम्हाला प्रूव्ह करा फॉर यू टू ओन दिस पर्टिक्युलर ॲज अ वॉच साठीची का तुम्ही ॲज अ जेन्युइनिटी. मी त्याच्याकडे येतो ॲज टू हे काय आहे नक्की हा प्रकार. बट जनरली तुम्ही AD कडे जाल तर तुम्हाला एक बंडल डील ऑफर केला जातो वन्स यू प्रूव्ह युअर वर्थ, राईट. की तुम्ही सांगता की हे अच्छा हे पाहिजे, मग एक काम करा, एक 2 लाख रुपयाचं ओमेगा पण घेऊन घ्या, आय विल गिव्ह यू. हे चालू आहे, हा ट्रेंड आहे आणि नोबडी कॅन ऑब्जेक्ट इट. नाही तर तुम्हाला रोलेक्स मिळत नाही. आता मी रोलेक्सचा डाय हार्ड फॅन नाही आहे. मला हे स्पेसिफिक घड्याळ हवं होतं बिकॉज इट रेझोनेट्स विथ माय पर्सनॅलिटी. व्हेरी शिक, व्हेरी लिमिटेड, कोणाला बघून वाटणारही नाही की हे महाग घड्याळ, बट दॅट डझंट मॅटर. फॉर मी काय घातलंय आणि मला काय फील होतं दॅट मॅटर्स. ठीक आहे. बट खूप सारे लोक घालतात दाखवायसाठी अँड दे वॉन्ट द ओरिजिनल स्टफ, राईट. ओरिजिनल स्टफच घालायला हवं. दे वॉन्ट इट बिकॉज दे कॅन अफोर्ड इट, बट दे कॅनॉट गेट इट, इज द सॅड पार्ट. मग कसं आहे की बंडल करा. That is one way to get a Rolex. The other part about Rolex very specifically की याची व्हॅल्यू कमी नाही होत या ब्रँडची. हा एकमेव असा ब्रँड आहे अराउंड इन द बिग 4 जे ब्रँड्स म्हणतात वॉचेसमध्ये, लक्झरी वॉचेसमध्ये, की याची व्हॅल्यू कमी नाही होत. सो आता हे 6.3चं रिटेल होत आहे. मी स्वतः प्रिओनमध्ये 6.7चं घेतलंय. आय एम सर्टन शुअर की याची व्हॅल्यू जी मी घेतली आहे, जे मी समजा बाय चान्स इफ आय हॅव टू सेल, काही झालं उद्या इमर्जन्सी, इफ आय हॅव टू, फर्स्टली तो इट विल गो ऑफ इन 4 days. पीपल लॅप ऑन इट की हे मला हवंय, इफ यू आर सेलिंग टेक इट. आणि जेवढे मी खर्च केले तेवढे मला परत मिळतील. दॅट डझंट हॅपन विथ एनी अदर लक्झरी ब्रँड लाईक ओमेगाज, ग्रँड सेकोज, लॉन्जीज जे एंट्री लेवल आहेत. त्याच्यावर तुम्ही इझी 30-40% MRP वर लॉस करता वेन यू आर वॉन्टिंग टू सेल समथिंग. सो पॉईंट असा आहे की जेव्हा तुम्ही रोलेक्स घेता तेव्हा तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही एक काहीतरी सेलिब्रेट करताय म्हणून घ्या. आणि हे हेअरलूम आहे. आय वॉन्ट टू पास इट. मला माझ्या मुलाला द्यायचं आहे. होपफुली तो कोणाला तरी देईल. हे मी कधी विकणार नाही, त्या हिशोबाने मी हे घेतलेलं. सो दिस इज व्हॉट द स्टोरी इज. आणि तू ते वर्थ म्हणालास ते की मी सांगतो त्याच्याबद्दल की तुमची जेन्युइनिटी. हा, सो जेन्युइनिटी आपण माणूस म्हणून याच्याकरता बघतो, कारण की हे कसं आहे की दिस ब्रँड इज सप्लाय डिमांड स्पेसिफिक, की त्याचा डिमांड खूप आहे बट सप्लाय कमी ठेवला गेलेला आहे. तो रोलेक्स खूप सारी घड्याळ बनवतं. असं नाही आहे की ते फक्त 300-400-500 बनवतात. दे मेक इन थाउजंड्स. बट त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे ते व्हेरी स्पेसिफिक एक लोकांकडे ठेवतात, कारण की एक फ्लिपर कम्युनिटी एक तयार झालेली आहे बिकॉज ऑफ एक ब्रँडचं नाव असल्यामुळे. की तुम्ही हे घ्या, समजा हे 6 लाख रुपयाचं असेल, आज वॉक इन करा, 6 लाखाचं घ्या, बाहेर प्री ओन्ड मार्केटमध्ये 8 लाख रुपयाचं विका. नॉट दिस मॉडेल बट लेट्स ए डेटोनाज, आपलं सबमॅरिनर्स, ते जनरली असे प्रीमियमवर जातात. ते त्यांना कदाचित बंद करावं असावं, इज वन ऑफ द अँगल्स. बट रोलेक्स वर्क्स ऑन दिस ओन फॅक्ट की ते इतकं लिमिटेड ऍस्पेक्टमध्ये मिळतं लोकांना की मग त्याची वर्थ राहते. दॅट इज द ओनली रिझन. तू बोलता बोलता मग अशी B3, B4 असं पण म्हणालास. हे काय असतं वॉच? बिग 4. सो Big Four, yeah. हा कॉन्सेप्ट
म्हणजे कॉन्सेप्ट म्हणजे हा क्रिएट केलेला कॉन्सेप्ट आहे बाय पीपल हु आर इन टू लक्झरी वॉचेस अलोन. अफोर्डेबल कडे आपण येऊच. बट बिग फोर इज रोलेक्स, AP, ओडोमार PK, पॅटेक फिलिप आणि वॅशरॉन कॉन्स्टंटाइन. दीज आर द 4 ब्रँड्स. या ब्रँड्सनी खूप सारे इनोव्हेशन्स केले आहेत इन टर्म्स ऑफ मुवमेंट टेक्नॉलॉजी, ज्यांनी हे घड्याळ चालतं. सो फॉर एक्झाम्पल आता हे रोलेक्स आपण बघू, याच्यावर लिहिलंय सुपरलेटिव्ह क्रोनोमीटर. तर त्याचा अर्थ असा आहे की हे जे घड्याळ आहे हे +2 to -2 सेकंड्स पर डे या मुवमेंटची अॅक्युरेसी आहे. आणि हे जे इथे लिहिलेलं आहे दॅट सिग्निफाईज. जर का तुम्हाला ती अॅक्युरेसी नाही मिळाली उद्या, तर तुम्ही बुटीकमध्ये जाऊन फ्री सर्व्हिसिंग करून घेऊ शकता. आणि हे यांच्याकडनं कॉन्स्टंट डेव्हलपमेंट्स होत असतात या ब्रँड्सकडनं, बिकॉज दे आर बिग 4. आणि तसंच बिग 3 म्हटलं तर मग रोलेक्स त्याच्यातनं निघतं, बिकॉज मग वॅशरॉन, पॅटेक आणि AP हे खूप महाग आहे. तुम्हाला 15 लाखाच्या खाली एकही घड्याळ मिळणार नाही त्यांच्याकडनं. जी आता अंबानीच्या मोठ्या लग्नामध्ये ती होती. Yes. अंबानींची कॅटेगरीज वेगळी आहे. दे आर एबल टू कमांड सिंग आम्हाला कस्टम मेड बनवून द्या आणि ते देतात. सो दॅट इज हाऊ इट इज. सो त्यांच्याकरता दे आर टॉयज बेसिकली. वॉचेस लाईक दीज आर टॉयज फॉर देम. बट आपण बघतो की इम्पॉर्टन्स कसा आहे वॉचेसचा. दे थॉट अबाउट गिफ्टिंग APs टू देअर मोस्ट ट्रस्टेड अँड मोस्ट फेवर्ड पीपल. सो दॅट इज वेअर वॉचेस आर. जसं एक म्हणतात की नॉर्मली घड्याळ, एवढं महाग घड्याळ का घ्यावं? घड्याळ तर काय वेळच दाखवतं. पण असं कोणीतरी म्हटलंय की पण तुम्ही कुठलं घड्याळ वापरता त्याच्यावर तुमची वेळ ठरते. सो दॅट इज दॅट इज प्रिसाइजली. म्हणजे असं नाहीये की आय कॅन अफोर्ड अनदर, असं पण नाहीये. अँड इफ आय एम एबल टू अफोर्ड, मी सारखा अफोर्डही करू शकलो तरी कदाचित मी नाही घेणार, असं पण आहे. बट माय आईज आर सेट फॉर द नेक्स्ट वन, असं पण असतं आमच्यामध्ये. म्हणजे वॉच एन्थुसियास्ट पीपल आर की मी एका G-Shockलाही तेवढ्याच प्रेमाने बघतो जेवढ्या मी या रोलेक्सला बघतो. सो देर इज नो सेइंग की हा हे 400 रुपयाचं आहे तो आय डोंट सी हे बेकार आहे. नो, दॅट्स नॉट हाऊ वी थिंक ऑर शुड थिंक. तुम्हाला कळलं पाहिजे की याच्यातनं व्हॅल्यू कशी डिराईव्ह होते, कुठल्या पार्टवरनं ती व्हॅल्यू डिराईव्ह केली पाहिजे आणि कुठे कॉम्प्रोमाइज होतो जनरली तुम्ही जेव्हा घड्याळ घेता. बिकॉज सी माझ्या हिशोबाने असं आहे की जेव्हा तुम्ही एक गोष्ट विकत घेता कुठली, आज हे घड्याळाबद्दल आपण बोलताय आणि मी त्याच्यातलाच आहे म्हणून, बट एनिथिंग दॅट तुम्ही लक्झरी बाय करता किंवा कुठली लेट्स से पर्स आहे किंवा काय ॲक्सेसरीज आहे, तर त्याच्यामध्ये एंट्री आहे आणि लक्झरी आहे. एनिथिंग दॅट यू बाय, शूज आहेत, बॅग्स आहेत, घड्याळ आहेत, एनिथिंग. सो त्याच्यामध्ये वेन यू लुक एट एंट्री पॉइंट्स देर इज मॅक्सिव्ह कॉम्प्रोमाइज. टू लक्झरी पॉइंट्स देर इज लेस कॉम्प्रोमाइज. सो यू आर इफेक्टिव्हली कॉम्प्रोमाइजिंग. बट ते किती करावं, त्याच्यावर काय व्हॅल्यूवर करावं, कुठल्या पॉईंट्सवर करावं, कुठल्या याच्यावर नाही करावं बिलकुल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आज तुम्हाला वॉचेसमध्येच करायचं असेल तर मटेरियल बघा, मुवमेंट बघा, कुठली क्वाड जरी असेल तरी विचारा दुकानांमध्ये की बाबा जॅपनीज आहे का कुठली चायनीज आहे, लोकल आम्हाला सांग. आणि दुकानदारांचं काम आहे हे माहिती असणं, जे तुम्हाला सांगत नाहीत ते माहिती असणं त्यांचं काम आहे. काय फरक आहे जॅपनीज आणि चायनीज क्वाड्स मध्ये? मॅन्युफॅक्चरिंगचा फरक आहे. ते 6 सिग्मा लेवल्सवर जनरली जॅपनीज इंडस्ट्री काम करते, त्याच्यामुळे तुमचं घड्याळ जनरली चांगलंच चालतं. चायनीजमध्ये देर इज नो क्वेश्चन की हे कुठनं आलंय, हू नोज व्हॉट इज हॅपनिंग बिहाइंड. आता फरक नाही पडत, ऑनेस्टली सी फरक पडत नाही, बिकॉज तुम्ही काय घालता नोबडी केअर्स. जसं तुम्ही कुठले शूज घातले नोबडी केअर्स, ते तुमच्यावर आहे. पण जेव्हा तुम्हाला फरक पडायला लागतो तेव्हा ही प्रश्न विचारा. बिकॉज कितीही पैसे खर्च करायचे असले, इवन इफ इट्स 5,000 और 50 और 5 lakhs, तेवढे प्रश्न पडले पाहिजे, इज द होल इफेक्टिव्ह पॉइंट. चायनीज मध्ये फरक पडत नाही म्हणतोस, म्हणजे नक्की काय दाखव आम्हाला. सो चायनीज आपलं जनरली अंडरस्टँडिंग असं की चायना म्हणजे बेकार माल. मोस्टली ट्रू असतं, बट डिपेंड करतं की आपण कोणाकडनं घेतोय आणि कोण बनवतंय. सो फॉर एक्झाम्पल हे वॉच आहे माझ्याकडे, दिस इज, हा ब्रँडचं नाव आहे सिगा डिझाईन. ओके. हा नवीन अपकमिंग ब्रँड आहे, मोस्टली टचिंग एंट्री लेवल लक्झरी, विच इज लेट्स से 1 लाख रुपयाचं आहेत. बट त्यांच्याकडे लोअर एंड पण असतात, एक 15-20 हजाराचे. हे जे स्पेसिफिक मॉडेल आहे हे व्हेरी स्पेसिफिकली ब्लू प्लॅनेट 2 म्हणतात याला. सो तुम्ही याचं डिझाईन बघाल तर ही अशी पृथ्वी मूव्ह होते आणि जे आपले काटे आहेत, काटा सिस्टमच नाही, वेळ बघायची पद्धत वेगळी आणि आहे ऑटोमॅटिक आणि थोडासा प्रीमियम फील आहे, थोडा युनिक आहे. सो हे चायनीज आहे, याचं तुम्ही मेक बघाल तर कुठे असं वाटणार नाही की याच्यात काही कॉम्प्रोमाइज केलंय किंवा काही केलंय. सो दिस इज समथिंग युनिक ॲज अ चायना मेक कॉन्सेप्ट. पण हा चायनीज ब्रँड आहे विच इज व्हेरी अपकमिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि ॲज यू सेड, काटे म्हणजे ते हे आहे ना, ती आतल्या जे एक जी रिंग आहे ती फिरते आणि जी पृथ्वीचं ब्लू केलेलं आहे ते फिरतंय.
खरंच फील एकदम फील आहे चांगला. सो आणि त्याच्यानंतर एक हेरिटेज ब्रँड ऑर अदर हेरिटेज आपण नाही म्हणू शकणार, एक सीगल 1963 एक वॉच असतं. ओके. तो हे चायनीज पायलट्स वॉच त्याला म्हणतात, की 1963 मध्ये एक त्याचा पहिला एक इश्यू आला होता. 1963 मध्ये सीगल कंपनीने त्यांच्या पायलट्स करता ते बनवलं होतं. बरं, आता हा खूप सेन्सिटिव्ह इश्यू होतो, कारण की लोक म्हणतात की अरे चायनीज पायलटसाठी बनवलंय तुम्ही असं, बट ॲज अ इन टर्म्स ऑफ वॉच या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहावं, आपण हे घड्याळ म्हणून बघावं. सो याची हिस्ट्री आहे, पण हे आहे हे रिइश्यू आहे, या डिझाईनचा रिइश्यू आहे. तो याच्यामध्ये व्हेरी स्पेसिफिकली एक डिझाईन कॉन्सेप्ट आहे की 2 सब रजिस्टर्स आहेत आणि क्रोनोग्राफ आहे, 2 पुशर्स आहेत. तुम्हाला एक 30 मिनिटचा टायमर मिळतो याच्यात. आणि इसेन्शियली ही जी मुवमेंट आहे मागे, ही जी तुम्ही बघाल, ही चायनीज मुवमेंट आहे. सो हे जे तुम्हाला हे ज्वेल्स दिसत आहेत, हे डेकोरेटेड मुवमेंट मध्ये मिळतं आणि याची किंमत अराउंड एक 25,000 रुपयाची असते. ऍक्च्युली आता अशी पण घड्याळ पण येतात ना बरेच, आतलं दिसतं आणि असं त्यांनी ते. सो त्याला स्केलेटन म्हणतात. हे जे आहे हे मुवमेंट, डेकोरेटेड मुवमेंट म्हणतात. आणि सीगल ही जी मुवमेंट आहे, याला ST19 नाव आहे या मुवमेंटचं, इज व्हेरी स्पेसिफिक की हे डेकोरेटेडच मिळते. समजा तुम्ही ऑर्डर करायला गेलात की मला ही मुवमेंट हवी, मी स्वतःचा घड्याळ बनवतो, होऊ शकतं, ती ही अशीच मिळते. तुम्हाला काही काम करावं लागत नाही. घ्या, त्याच्यावर डायल लावा आपल्या डिझाईनचं and the watch is ready. So this is 25-30,000. जे पहिले आपण बघितलं ते एक 1.25 लाखाचं होतं. आणि ही एक कंपनी आहे बोडेरी, इट इज हाँगकाँग चायना बेस्ड, विच इज ऑन व्हॅल्यू प्रोपोजिशन. तो हे ऑटोमॅटिक घड्याळ आहे, फील्ड वॉचची अशी एस्थेटिक्स आहेत. सो मेन 12 ते 1 पासून याचं रोटेशन आहे आणि ऑटोमॅटिक सेकोची मुवमेंट आहे NH35 त्याच्यात. आणि हे जे घड्याळ आहे हे फुल टायटेनियम आहे. ओके. आणि याची किंमत तुम्ही गेस करा. म्हणजे आता आपण या रेफरन्स मध्ये, हा हा ऑफकोर्स, फुल टायटेनियम, ऑटोमॅटिक, फील्ड वॉच. फील छान आहे म्हणजे बेल्ट. हा स्ट्रॅप मी बदलला आहे बाय द वे. ओके. बट ते त्यांचा स्ट्रॅप फुल टायटेनियमच होता. ओके. हा, तरी 25-20. दिस इज 7,000 रुपीज. वाव. सो आता तुम्ही विचार करा की 7,000 रुपयामध्ये तुम्हाला टायटेनियम ग्रेड घड्याळ मिळतंय, विच इज हॅव्हिंग सम एस्थेटिक. फील्ड वॉच आहे, फील्ड वॉच एस्थेटिक, ऑटोमॅटिक, स्क्रू डाऊन काऊन आहे म्हणजे थोडं रेझिस्टन्स वाढतं, वॉटर रेझिस्टन्स. ॲज अपोज टू तुम्ही दुकानात जाऊन जेव्हा तुम्ही म्हणता की मला घड्याळ दाखवा आणि तुम्हाला एक फॅशन वॉच दिलं जातं जे 15,000 रुपयाचं असतं, ॲज अपोज टू दिस. सो ही व्हॅल्यू मी म्हणतोय. त्यावेळेला तुम्ही चायना किंवा मी फॅशन वॉच आणि कुठला ब्रँड आहे, दॅट डझंट मॅटर. यू हॅव टू लुक ॲट ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. टायटेनियम फिट्स वेल, टायटेनियमचं ब्रेसलेट, ऑटोमॅटिक, आणि हे सगळे प्रॉपर रेग्युलेटेड घड्याळ आहेत की हे मुवमेंट एका पद्धतीने चालते, 2 वर्षाची वॉरंटी पण देतात. सो दोज काइंड ऑफ थिंग्स यू हॅव टू कीप इन माइंड. येस, ऍब्सोल्युटली. पण हे झाले इंटरनॅशनल ब्रँड्स. आता आपण थोडं भारतातल्या ब्रँड्स कडे येऊया. पूर्वी माझ्या आजोबांच्या हातात मी HMT पाहिलंय. त्या काळात आय थिंक सो 80% लोक ते 80 का 90 HMTच वापरत असतील. त्याच्यानंतर काही वेगळं वापरलं असेल तर. पण मग भारतातल्या या घड्याळांच्या हिस्ट्री विषयी तू काय सांगशील आणि आताच्या मार्केट विषयी? भारताची घड्याळांची हिस्ट्री इज रन बाय फक्त 2 ब्रँड्स माझ्या मते तरी, HMT आणि टायटन. टायटन खूप पुढे आहे या सगळ्या याच्यामध्ये, बट मास मार्केटला केटर करतात टायटन. सो त्याच्यामध्ये मोस्टली व्हेन्यू आपण मास मार्केट बघतो, सो माझ्यासारखे एन्थुझियास्टला पण प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे ब्रँड्स लाईक फास्ट ट्रॅक आणि सोनाटा पण आहेत, जे व्हेरी स्पेसिफिकली जस्ट माझं घड्याळ खराब झालं, मला हवंय सोनाटा घेऊया, यु नो, जस्ट दॅट थॉट पण केटर होतो की घड्याळ थांबलंय, घड्याळ पाहिजे, सोनाटा घेऊया, फास्ट ट्रॅक, डन, विल वर्क फॉर 5 years 10 years, डझंट मॅटर. आणि त्यांच्याकडे हाय एंड टायटन सिरॅमिक, ते पण आपण बघतो की जे खूप हाय एंड आहेत. त्यांचं ते स्लिम वॉचेस आहेत. आत्ताच लेटेस्ट त्यांनी एक टर्ब्युलॉन वॉच पण लॉन्च केलं, ते 25 लाखाचं होतं, लिमिटेड टू सम स्पेसिफिक नंबर 7, 8, 10, आय डोंट रिमेंबर व्हेरी स्पेसिफिकली. बट ते त्यांनी दाखवलं की इंजिनिअरिंग पण टायटन करू शकतं. यु नो, वॉच मेकिंग मध्ये वॉच इंडस्ट्रीज टुवर्ड्स मुवमेंट इंजिनिअरिंग, जे स्विस आपण म्हणतोय, जस्ट मुवमेंट इंजिनिअरिंग, मग त्याच्यावर तुम्ही डायल डिझाईन, ऑल ऑफ दॅट इंटिग्रेट होतं. बट त्यांनी दाखवून दिलं की आम्ही पण करू शकतो. बट त्याची ऑडियन्स आपल्याकडे सध्या कमी आहे. सो इन दॅट केस मग टायटन झालं, HMT झालं, आणि मग ते जे 2 नाव आहेत. आणि बाकी आपल्याकडे मग मायक्रो ब्रँड्स आहेत. बँगलोर वॉच कंपनी, जी एंट्री लेवल लक्झरीकडे केटर करते. सो जे मुवमेंट्स असतात त्यांच्या, त्या स्विस मेड असतात,
बट त्या स्टँडर्ड ग्रेड मुवमेंट्स वापरतात. सेलिटा नावाची कंपनी आहे जी आपल्याला एक मुवमेंट देते विच इज स्विस मेड. बट त्याचा टॉलरन्स वगैरे जो असतो तो व्हेरी स्टँडर्ड. ती म्हणजे पॅकेटमध्ये पण एंट्री लेवल लक्झरी म्हणजे काय रेंज? एंट्री लेवल लक्झरी इज समवेअर दॅट स्टार्ट्स अराउंड 1 लाख. आपण मग HMTचे वॉचेस पाहूया. हे एक मिनिट, दिस इज स्पेसिफिकली HMT जनता देवनागरी. म्हणजे ही देवनागरी स्क्रिप्ट आहे याच्यावर. हा, हे 6, 7, 8, 9, हा, 10. जे आपण देवनागरी स्क्रिप्ट आहे. सो हे वॉच मी प्रोक्युअर केलंय फ्रॉम अ व्हेरी रिनाउंड कलेक्टर, जे आपल्याकडे सॅडली नाही आहेत आत्ता या जगात. ते कोविडमध्ये वारले. सो त्यांच्याकडनं मी प्रोक्युअर केलंय, म्हणजे त्यांनी त्यांच्या बायकोनी सेलवर टाकलं होतं अँड आय जस्ट पिक्ड इट अप. हे मिळत नाही. हे नाही मिळत. दॅट इज द सॅड पार्ट. आय थिंक हे HMT ला मी सांगून रादर झालंय माझं कम्युनिकेशन. खूप सारे माझ्यापेक्षा वेटरन HMT स्पेसिफिक कलेक्टर्स आहेत, त्यांच्याकडे हजारोंपेक्षा जास्त HMT आहेत आणि ते 20-20 वर्षापासून कलेक्ट करतात. त्यांनी सांगून झालं की प्लीज ब्रिंग दिस बॅक, बट आय डोंट थिंक दे आर डुईंग इट. मग तू सुरू कर तुझी कंपनी, वी विल बाय फ्रॉम यू. तो हे जनता याला या सगळ्या वॉचेसला नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू आहे. हे मी वेबसाईट वरनच घेतलंय. हे तेव्हा अवेलेबल 2020 मध्ये, हे 2021 पर्यंत हे अवेलेबल होते. एका स्पर्ट मध्ये यायचे आणि यूज टू गो आउट ऑफ स्टॉक. वाव, व्हेरी इंटरेस्टिंग. मराठी आकडे बघायला पण खूप छान वाटतं. देवनागरी अर्थात ते युनिक वाटतं. म्हणजे जेव्हा तुम्ही हे घालता तेव्हा तुम्हाला एक युनिक आपले पण वाटतं. करेक्ट. कारण आता रोमन आणि नंतर आकडे किंवा ते नुसतेच काटे असतात. आणि त्यांचं HMTचे कोहिनूर कलेक्शन खूप फेमस झालं होतं. ते काय होतं एक्झॅक्टली? HMTचे कलेक्टर्स मध्ये म्हणजे माझं कोणी बघेल तर दे लाफ एट मी असं असतं त्यांचं. दे आर 500-600 वॉचेस नोवेअर गॉन. आणि ते अजूनही त्यांनी कंटिन्यू केलंय. म्हणजे मला ऍक्च्युली या गोष्टी समजत नाहीत. कधी कधी आय वॉन्ट टू क्वेश्चन देम ऑल्सो, की मेकॅनिकल तुम्ही कलेक्ट करत होता तेव्हा इट वॉज गुड, इट वॉज ग्रेट, कारण की हेरिटेज आहे. आणि तेव्हा आमच्यामध्ये अशा गोष्टी चालायच्या ग्रुप्समध्ये वगैरे की हे बंद होणार आहे आता HMT. आणि सो तेव्हा आम्ही कधी हे सिरियसली घेतलं नाही की खरंच मेकॅनिकल बंद होते. तेव्हा वॉचेस अवेलेबल असायचे आणि वी यूज टू से की हे चांगलं आहे, हे नाही आहे. सो तसं मी तुम्हाला एक वॉच दाखवतो. हे आहे देवनागरी. एक मिनिट, कोहिनूर देवनागरी. दिस इज सिल्वर अँड ब्लू. सो याच्या मागे स्टोरी अशी की हे 2020-21 मध्ये वेबसाईटवर आलं आणि याच्या बरोबर अजून एक लॉन्च केलं होतं त्यांनी, विच इज ब्लॅक अँड येलो प्रिंट आणि गोल्डन डायल, गोल्डन काटे त्याचे. अच्छा, ब्लॅक डायल, येलो प्रिंट, गोल्डन काटे. सो तेव्हा ही सगळी कम्युनिटी वेंट अगेन्स्ट दॅट डिझाईन की हे असं कोण घालतं, हू विल वेअर ब्लॅक येलो. आणि आता तो पीस इतका रेअर आहे की यू कॅनॉट गेट इट. म्हणजे बट आय गॉट दिस. तेव्हा हे आय थिंक 3,500 वगैरे मी घेतलं. आणि आता हे नाही मिळत. इट इज अ व्हेरी सॅड रियालिटी दॅट HMT इज डुईंग टू अस, बट वी कांट. हा एक प्रश्न. आता तू हे घड्याळ सेट करताना आम्हाला दाखवलं की नॉर्मली घड्याळ जेव्हा विकत घेतात तेव्हा ते 10-10 असे असतात. त्याच्या मागे काही लॉजिक आहे? काय आहे? ब्रँडिंग लॉजिक आहे याच्यामध्ये. 10-10 इज व्हेरी एस्थेटिकली प्लीजिंग. छोटा काटा आणि नंतर आपला सेकंड हँड कम्स टू 7. हे एक एस्थेटिकली तुम्हाला एक ट्रायंग्युलर एक एस्थेटिक देतं. आणि जनरली ब्रँडिंग आपण बघतो तेव्हा 12च्या तिकडे ब्रँडिंग आणि 6च्या तिकडे त्याचे स्पेसिफिकेशन. सो आता याच्यामध्ये लिहिलंय 17 जूल्स आणि मेड इन इंडिया का पॅराशॉक 17 जूल्स याच्यावर जे लिहिलंय ते 6 वर लिहिलंय. सो वर खाली मग तुमचं एक एस्थेटिक सेट होतं, म्हणून 10-10 वर आपण बघतो. बट जनरली याचे काही स्क्वेअर वॉचेस असतील तर जनरली तुम्ही बघाल की ते 9.25 वर सेट असतात. मग तो एक वेगळा एस्थेटिक. तो हे एस्थेटिकली इट्स मोर ऑफ फोटोग्राफी मार्केटिंग. अच्छा, ते मार्केटिंग आहे. त्याने पूर्ण घड्याळ कळतं. म्हणजे तुमच्यासारख्या लोकांना माझ्या हिशोबाने तरी हे एस्थेटिकली खूप प्लीजिंग वाटतं. आणि एक युनिव्हर्सली तुम्ही तुमच्याकडे 5 घड्याळ असतील, तुम्ही 10-10 वर सेट करून ठेवले, चांगलं वाटतं बघायला. सो दॅट्स व्हॉट आय थिंक. आणि ते 3 वर बरेच वेळेला तारीखवार पण असतं ना काही घड्याळांमध्ये, ऑटोमॅटिकली परत दिसतं. 3 आणि 6 वर जनरली तारीखवार असतो. बरोबर. सो मग ते कव्हर होऊ नये वगैरे. दॅट इज इंटरेस्टिंग. तू म्हणालास की हे आता वॉच कुठेच मिळत नाही, पण समज तू सेलवर लावलंस तर तू हे घड्याळ कितीला विकशील? इंटरेस्टिंगली याची पण प्राइसिंगचे कम्युनिटीमध्ये एक स्टँडर्डाइज सेट झालेले आहेत.
सो मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो. हे जे येलो कोहिनूर, याच्यावर मी सांगतो तुम्हाला. हे येलो कोहिनूर हे जे तू म्हणालास येलो ब्लॅक आणि ते नाही, हे वेगळं आहे. ओके, ते हे देवनागरीच होतं, पण हे येलो कोहिनूर आहे स्पेसिफिकली. सो याचं असं झालं की कोहिनूर स्टँडर्ड कलर्स जे होते ते होते ग्रीन, मरून आणि ब्लू. हे स्टँडर्ड पहिले 2018-17 पर्यंत मिळायचे. देन HMT डिसाइडेड की आपण असं एक काहीतरी फॅन्सी कलर काढूया, मॅट. आणि हे वेबसाईटवर अवेलेबल होतं आणि इतके दिवस अवेलेबल होतं की मी लोकांना फोन करून विचारलं की बाबा तू घेतलंयस ना, कसं आहे, इज इट ऍक्च्युअली वर्थ स्पेंडिंग ₹4,500? मग घेतलं. आणि आता हे घड्याळ तुम्ही 12,000 रुपयाला विकू शकता, हे घड्याळ. अँड दॅट इज अनबिलिव्हेबल टू मी, कारण की माझा इनवॉइस सेज ₹4,500, 4,000 वॉट एव्हर. हे 12,000 रुपयाला विकतं, बट काय विकलं जातं इज बेसिकली इनवॉइस, तो जो कॉपी आहे आणि बॉक्स आहे तो ओरिजिनल आहे की नाही, वॉरंटी स्टॅम्प आहे की नाही, दॅट ऑल ऑफ दॅट मॅटर्स. करेक्ट. त्याच्यावरती व्हॅल्यू होते दॅट. आणि हे याचं तुम्ही म्हणाल तर हे इझिली तेच 12,000 ते 15,000 मध्ये देवनागरी विकू शकता, देवनागरी. बट कलेक्टर समाज विकणार नाही हे घड्याळ. त्याच्याचमुळे मला पिवळवाला मिळत नाहीये. आय एम ट्राईंग व्हेरी हार्ड ऍक्च्युअली. अँड मी तर ओपन आहे की तुम्ही सांगा काय व्हॅल्यू आहे, मला जस्टिफाय झाली तर मी घेऊनही घेईन कदाचित, बट दॅट इज नॉट हॅपनिंग. सो आणि कोहिनूर म्हणजे वेगवेगळे कलर्स काढले होते का त्यांनी? कोहिनूर मध्ये वेगळे कलर्स होते. सो मी हे जे स्टँडर्ड कलर्स आहेत जे तुम्हाला मी सांगितलं, हे ग्रीन आणि ब्लू, दीज वर द स्टँडर्ड वन्स. हे ऑलवेज अवेलेबल असायचे पहिले. अच्छा. आणि आता कुठले कुठले अवेलेबल असतात? आता प्रॉब्लेम इज HMT मेकॅनिकल वॉचेस आर नॉट अवेलेबल. अच्छा, हे मेकॅनिकल वॉचेस. मेकॅनिकल हँड वाइंडिंग म्हणजे त्याला जी किल्ली द्यायला लागते. सो याच्या मागे सिटीजनची 0231 एक नावाची मुवमेंट आहे. येस्टरियर ज्या वेळेला HMT सुरू झालं तीच मुवमेंट आहे याच्यात. ओके. बट मेकॅनिकल वॉचेस HMTनी बंद केलेत. अच्छा. ऑफिशियली दे हॅव शट द कॉन्सेप्ट ऑफ सेलिंग मेकॅनिकल वॉचेस. ते आता ऑटोमॅटिक वॉचेस विकतात आणि मोस्टली क्वार्ट्स वॉचेस विकतात. सो कोहिनूरचे पण त्यांनी आता क्वार्ट्स व्हेरियंट्स काढले. हा, म्हणजे ज्यांना नॉर्मल लोकांना त्या घड्याळामधलं काही कळत नाही एवढं स्पेसिफिकली, त्यांना 100% त्यांना कोहिनूर क्वार्ट्स हा एक कॉन्सेप्ट त्यांना नक्कीच मिळेल. जनताचा क्वार्ट्स कॉन्सेप्ट नाही आलाय, जनताचा ऑटोमॅटिक वॉचचा कॉन्सेप्ट आलाय, त्यांनी काढलाय तो. बट ते खूप मोठे आहेत. याची जी एस्थेटिक्स आहे जनताची इज बिकॉज की हे छोटे आहेत आणि आपल्याला एक 1970-80 चा लुक देतात. करेक्ट. करंटली जे ऑटोमॅटिक आहे ते 43 mm चं मोठं डायल आहे. अच्छा, जे बिग डायल. सो ते तुम्हाला तो लुक नाही देत. सो जेव्हा तुम्ही HMT घालता, इट इज नॉस्टॅल्जिया तुम्हाला इन्वोक व्हायला हवा. ते चालू होतं विथ डायल साईज. बरोबर. ते सध्या आत्ताच्या याच्यामध्ये मला दिसत नाही. बट काही लोकांचे हातही मोठे असतात, लोकांना आवडतातही मोठी गाड्या, तर त्यांनी जरूर घ्यावी. पण त्याचं ते जनताचं डिझाईन नाहीये ना, देवनागरीचं नाहीये. जनताचं ओल्ड स्कूल डिझाईन आहे त्यांच्याकडे, देवनागरीचं नाही. हे तर झालं की त्या मनाने आता ही सगळी नवीन वॉचेस आहेत किंवा 2000च्या काय म्हणतात सालापासूनचे. पण काही लोकांना म्हणजे स्पेसिफिकली तुला अशी जुनी घड्याळ जी असतात विंटेज, त्याची काय व्हॅल्यू असते? खूप जणांकडे असतात, खूप जण ती विकतात सुद्धा. ते काय असतं एक्झॅक्टली? सो विंटेज हा एक कॉन्सेप्ट आहे, ही एक वेगळी इंडस्ट्री समजतो मी. त्याच्यामध्ये कसं आहे की विंटेज वॉच तुम्ही घेऊ शकता, नो डाऊट. खूप सारे सेलर्स तुम्हाला मुंबईभर मिळतील, इंस्टाग्रामवर मिळतील. बट विंटेज वॉच घेताना जितके पार्ट्स ओरिजिनल तितकी त्याची व्हॅल्यू जास्त. अच्छा. सो आता मी 1970s, 80s किंवा 60sचं HMT घेतलं आणि कोणी त्याची क्रिस्टल चेंज केलेली आहे, कोणी मागचं मुवमेंट चेंज केलंय, कोणी काटेच बदलले आहेत. सो इट इज नॉट ऑल ओरिजिनल. सो जर का ते ओरिजिनल नाहीये सो त्याची व्हॅल्यू ड्रॉप होते. चल आता HMT इज ऑलरेडी लेट्स से अ मास मार्केट ब्रँड, त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू जास्त डिव्हिएट होत नाही. तुम्हाला आवडलं तुम्ही घाला, काही प्रॉब्लेम नाही. बट तुम्ही विंटेज सेकोज मध्ये गेलात किंवा विंटेज इव्हन लक्झरी रोलेक्स मध्ये वगैरे जरी गेलात, तरी यू हॅव टू बी व्हेरी शुअर की तुम्ही हे कोणाकडनं घेताय, की हा जो माणूस आहे जो विकतोय याला काही टॅम्पर तर करत नाहीये. सो फॉर एक्झाम्पल एक व्हेरी स्पेसिफिक एक सेकोची सिरीज आहे. सेको बुलहेड नावाचं एक घड्याळ होतं, ब्लू आणि ब्लॅक कलरचं, ज्याच्यावर जे क्रोनोग्राफचे बटन जे जनरली साईडला आपण बघतो केसच्या, ते वर असतात, म्हणून त्याला बुलहेड म्हणतात. असा पण तुम्ही घड्याळ घातला तर इथे 2 बटन, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये मल्टिपल ग्रेड्स आहेत, की कोणी त्याची बेझलच बदलली आहे, कोणी डायलच पॉलिश करून टाकलंय. सो मग त्या हिशोबाने ती माहिती काढणं इज द चॅलेंज. ते विकत घेण्याचा चॅलेंज सध्या तरी नाहीये इतका. मिळतात, त्याची कॉस्ट खूप असते ॲज अपोज टू अ रोलेक्स ऑल्सो, की त्याचे गोल्डचं घड्याळ समजा तुम्ही म्हटलं तर त्याची गोल्ड कोणी स्क्रेप केलंय का, त्याची काय व्हॅल्यू आहे, मुवमेंट तीच आहे की नाही,
बिकॉज ऑल ऑफ दोज मॅटर. सो जे म्हणतात की विंडोज काय विंटेज वॉच जर का तुम्ही घ्यायला गेलात तर बाय द सेलर, नॉट द वॉच. ओके, सो तुम्ही विंटेज वॉच घेताय तर तुम्ही घड्याळ नाही घेताय, तुम्ही एक रिलेशनशिप बनवताय एका सेलर बरोबर, विच ट्रस्टवर्दी की तो तुम्हाला जेन्युइन प्रॉडक्ट देतोय. करेक्ट. अँड दॅट इज ट्रू थ्रू आउट इव्हन टुडे. आज आपण अमेझॉन, फ्लिपकार्टवर वगैरे ज्या गोष्टी बघतो, लेट्स बी शुअर की आपण जे घेतोय ते जेन्युइन आहे. त्याच्या काही काही वेज आहेत, त्याचे रेफरन्स नंबर असतात, ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता वेबसाईटवर, किंवा तुम्ही त्या ब्रँडला रिच आउट करू शकता इफ तुम्ही खूप पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर. खूप म्हणजे 20,000-30,000च्या रेंज प्रमाणे खूप पैसे होतात. करेक्ट. आजकालच्या काळात काही कमी नाही. सो इन दॅट केस मेक शुअर की या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. बट विंटेज इज स्पेसिफिकली सेलर इज द किंग. तुमच्याकडे किती नॉलेज असो, बट सेलर तुम्हाला ही कॅन टेक यू फॉर अ राईड और ही कॅन गिव्ह अ व्हेरी जेन्युइन प्रॉडक्ट. दॅट इज हाऊ इट इज. पण मी त्याच्यामध्ये नाही आहे, बिकॉज मला तेवढी इंटरेस्ट लेवल म्हणा और रादर नॉलेज अजून नाही आहे. सो मे बी मी जेव्हा त्याच्यात पडीन तेव्हा ते नॉलेज येईल, बट दॅट इज अनदर रॅबिट होल. म्हणजे इट इज अ मनी सकिंग बिझनेस फॉर समवन हूज बाईंग. एकदा तुम्ही त्याच्यात पडला की ते इतकं युनिक सगळं जग आहे की तुम्ही त्याच्यात पडतच जाता, मग देर इज नो एंड. करेक्ट. मग तुझ्याकडे असं एक कुठलं तरी एक स्पेसिफिक वॉच आहे का की जे तुझ्या दृष्टीने सगळ्यात जुनं कलेक्शन मध्ये तुझं वॉच आहे? सगळ्यात जुनं ॲज अ विंटेज नाही, किंवा तुझ्याकडचं की जे सगळ्यात जुनं वॉच आहे कलेक्शन मध्ये? हा, सगळ्यात जुनं म्हणजे त्याला तशी सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे. एक कॅसिओचंच घड्याळ आहे माझ्याकडे, जे माझ्या वडिलांनी मला आणलं होतं. जस्ट एक 12 वर्षा पहिल्याचीच गोष्ट आहे ती, खूप अगदी जुनं नाहीये. बट वडिलांनी आणलं होतं मला आणि माझ्या बायकोसाठी लाईक ट्विन. तर ते मी अजून ठेवलंय सेंग, बिकॉज इट्स मोर व्हॅल्युएबल. आणि आता तो जो कलर आहे ब्लू, तो आता कुठेच मिळत नाही. इलेक्ट्रिक ब्लू असा कलर तो मिळत नाही. सो नाव सडनली की आता की हे कुठनं आणलं असं लोक विचारतात, बट मी ठेवतो, म्हणजे कीप दॅट. एक वॉच चोरलंयस कोणाचं तरी, अशी एक कंप्लेंट आहे आमच्याकडे. ते कोणाचं वॉच आहे आणि ते काय आहे? हा, ती आता स्टोरी अशी आहे की अमेझॉनवर एक ब्रँड आहे स्किमी नावाचा. त्याचं एक ट्रान्सफॉर्मर स्पेसिफिक घड्याळ आहे, लहान मुलांचं घड्याळ आहे. ते 300-400 रुपयाला मिळतं. ते मी जस्ट माझ्या मुलासाठी मागवलं आणि ते मला इतकं आवडलं की मी त्याच्यावर रील बनवली. आणि मी रील बनवल्यावर लोकांनाही ते इतकं आवडलं की ते नंतर आउट ऑफ स्टॉक वगैरे जे काय गेलं, आणि मला लोक विचारायला लागले की ते तू कुठे मिळेल, ऑल ऑफ दॅट. आणि ते त्याच्यानंतर त्या दिवसापासून मी माझ्या वॉच बॉक्स मध्ये ठेवलंय. त्याला दिलं रे? माझा मुलगा मला विचारतो की बाबा ते घड्याळ दाखव, तो बघतो आणि मग मी परत ठेवून देतो. आई ग बिचारा, मग त्यालाही दिलं नाहीस तू ते वॉच? पण आता मिळतच नाहीये ते वॉच. नाही, आता मिळतं, ते आता मिळतं. बट घे आणि त्याला दे ना, म्हणजे तसं करू शकतो मी. बट आता कसं आहे की परत तर मी घेणार नाही. आणि ते एका वॉच बॉक्स मध्ये एका स्पेसिफिक एका याच्यामध्ये ठेवलं गेलंय, एका रेंज मध्ये, की हा बाबा हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता त्याच्यामधनं त्यांनी ते काढलं की म्हणजे माझं डोकं असं चालतं. त्याचं नाव काय? साहिल. साहिल, मी प्रयत्न केला. आय एम रिअली सॉरी की तुझं वॉच तुला परत मिळण्यासाठी, बट आय लॉस्ट इट. आता आपण वॉचेस बद्दल एवढं बोललो, तर कुठला देश की वॉचेस साठी खूप प्रसिद्ध आहे आणि तो का आहे स्पेसिफिकली? फर्स्ट जे आपलं नाव येतं ते स्वित्झर्लंड, कारण की तिकडनं सगळ्या मोठ्या ब्रँड्सची हिस्ट्री सुरू होते. आणि तिकडनंच जनरली आपण बघितलंय की मोठे मोठे ब्रँड्स इव्हॉल्व्ह झाले. आणि जे आता इनोव्हेशन होत आहेत मुवमेंट्स आणि डायल डिझाईन्स आणि वॉचेसमध्ये, ते तिकडनंच येतात. ओके. जर का आपल्याला मायक्रो ब्रँड चालू करायचा असेल भारतात किंवा दुसऱ्या देशातही कुठला, आणि आपल्याला स्विस मुवमेंट्स करायचे असेल, तर ते जनरली तिकडच्याच मेड असतात. सेलिटाज, ETA या ज्या कंपनीज आहेत त्या तुम्हाला मुवमेंट देतात. सो ॲज टू आन्सर युअर क्वेश्चन, स्वित्झर्लंड इज द प्लेस. बट जपान इज ऑल्सो अ ग्रेट प्लेस फॉर हेरिटेज वॉचेस. अच्छा. जॅपनीज जे आहेत, सेकोज, सिटिझन्स, ग्रँड सेकोज, ते तिकडनं पण आहेत. आणि त्यांच्याकडनं एक वेगळ्या लेवलचं इनोव्हेशन होत आहे डायल्स मुवमेंट्समध्ये. बट स्विस इंडस्ट्री अशी आहे की त्यांनी लक्झरीकडे जास्त स्कोप केलाय. असं जसं मी म्हणलं, स्विस मुवमेंट्स असतात, SW200, सेलिटा, ETA च्या बेसिसवर एक स्विस मुवमेंट्स तयार होतात. त्याची एक विशिष्ट पद्धतीची ॲक्युरेसी असते त्या मुवमेंटची, आणि म्हणून त्याला एक स्विस नाव देतात की तिथे त्या कंपनीज तिथे त्या मुवमेंट्स बनवतात. बट जनरली इनोव्हेशन तिकडे होत आहेत, अपग्रेडेशन्स होत आहेत, डायल डिझाईन्स बनत आहेत, आणि वेगवेगळ्या प्रकारची घड्याळ आणि कंपनीज तिकडनं इव्हॉल्व्ह होतात. आणि आता आपण बघितलं की स्विस मेड तुम्ही तुमच्या घड्याळावर लिहिलं की तुमची एक व्हॅल्यू वाढते. आणि इन जनरल ऑल्सो जो वेअरर आहे घड्याळाचा, त्यालाही एक
समाजात असं असतं की माझ्याकडे स्विस वॉच आहे. दॅट इज द ओनली रिझन मी म्हणेन की स्वित्झर्लंड इज द प्लेस. बट आयडियली आत्ताच्या हिशोबाने तुम्ही बघाल तर जपानमध्ये तेवढंच होत आहे. दे केटर टू व्हेरायटी ऑफ क्लासेस अँड क्रीड्स, असं काहीच राहिलेलं नाहीये. बट स्विस मेड हा जो कॉन्सेप्ट आहे, जो तुम्हाला जर का हवा असेल घड्याळावर लिहायला, तर 60% ऑफ द वॉच ते असेंबल आणि मेड इन स्वित्झर्लंड असलं पाहिजे. ओके. आता हा खूप लेमॅन वाली एक टर्म आहे. त्याच्यामध्ये खूप सारे डिटेल्स आहेत की जे पार्ट्स आहेत ते कुठने यावेत, किती % ऑफ दॅट कॉस्ट ऑफ द पार्ट हा स्वित्झर्लंडमध्ये किती असावा, हे सगळे पॅरामीटर्स लेट डाऊन केलेले आहेत. बट आज जर का मी स्विस मुवमेंट इथे मागवली आणि इथे घड्याळ बनवलं, तर मी माझ्या डायलवर स्विस मेड असं लिहू नाही शकत. इट हॅज टू बी ऑफिशियली मेड इन स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमध्ये मी बसलो पाहिजे, ते घड्याळ तिथे असेंबल झालं पाहिजे आणि तिथे त्याचं टेस्टिंग झालं पाहिजे. अच्छा. आणि मग त्याचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते 60% तिकडचे असले पाहिजे. एक स्टँडर्ड त्यांनी लेआउट करून ठेवलंय फॉर दॅट नेम टू कम अप ॲज स्विस मेड. आणि त्याच्याचमुळे विथ दॅट स्टँडर्डायझेशन बिंग देअर खूप साऱ्या गोष्टी असतात. एक कॉस्ट सर्टिफिकेशन असतं, एक मुवमेंटची अॅक्युरेसी डिफाईन होते त्यांनी. ते तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला ती त्यांना पाठवावं लागतं. ते सर्टिफाय युअर वॉच अँड मुवमेंट अँड ऑल ऑफ दॅट. बट हे मुवमेंट ग्रेडेशन झालं. बट इसेन्शियली ॲज स्विस मेड 60% ऑफ द वॉच हॅज टू बी मेड इन स्वित्झर्लंड. देन ओनली यू कॅन. आणि देन इन दॅट केस कसं होतं की हे खूप कमी लोक करू शकतात. यु नो स्वित्झर्लंडमध्ये ऍक्सेस किती लोकांना आहे. भारतीय लोक जे कोणाला घड्याळ बनवायचं असेल, इव्हन बिग कॉंग्लॉमरेट्स, त्यांना तो ऍक्सेस लिमिटेडच असावा असं माझं म्हणणं आहे. आणि त्यांनी त्याची तरी इच्छा पण असली पाहिजे ते करण्याची. आणि मग तो लिमिटमध्ये असल्यामुळे त्याची एक व्हॅल्यू आपोआप वाढते की माझ्याकडे स्विस घड्याळ आहे. तू आता म्हणालास की स्विस वॉच, मग ती कुठली कुठली येतात? रोलेक्स. हे जे मी आता घातलंय ते रोलेक्स तर नक्कीच आहे आणि त्याची ऍस्पिरेशन व्हॅल्यू आहे. बट एंट्री लेवलमध्ये इन जनरल आपण बघितलं तर स्वॉच ग्रुप आहे, ज्याच्या अंडर खूप सारे ब्रँड्स आहेत जे स्विस मेड आहेत. मग टिसो पण त्यांच्या अंडरच येतं, जे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला मिळतं. अफोर्डेबल इन स्विस टर्म्स तुम्ही 50-60 हजार विल बी अफोर्डेबल. मुवमेंट ग्रेडेशन आणि इन जनरल प्रॉडक्ट क्वालिटी इज व्हेरी नाईस. सो त्या हिशोबाने वी कॅन लुक ॲट. ओमेगा पण त्यांच्या अंडर आहे? ओमेगा पण त्यांच्या अंडर. ओके. आणि टिसो पण. टिसो पण. सो हे सगळी स्विस वॉचेस आहेत. अजून कुठली आहेत ती जो तू म्हणतोयस ती? आता हे माझ्याकडे आहे, हे फेवर लुबा आहे. फेवर लुबा या कंपनीची हिस्ट्री म्हणजे 1700 सालापासून ही कंपनी आहे. आणि आय थिंक आत्ताच रिसेंटली म्हणजे याच्या रिसर्च अजून करायला हवा की टायटननी ही रिवायर केलेली कंपनी म्हणा तुम्ही. ओके. सो टायटन हॅज अ स्टेक इन इट. आणि याच्यावर तुम्ही बघाल तर स्विस मेड लिहिलं आहे. दिस वॉच हॅज स्विस मेड. तो जी मुवमेंट आहे ती त्याच्यावर हाय ग्रेड SW200 मुवमेंटच आहे, सेलिटा. बट इट इज अ स्विस मेड वॉच. इट्स हेवी ऑल्सो. वॉच इज हेवी. वाव. आणि हे कुठले दुसरं? हे ते HMT पायलट आहे. अच्छा, पायलट. ओके. सो तुझं असं म्हणणं आहे की स्वॉच किंवा हे फेवर लुबा हे आपण अफोर्डेबल रेंज मध्ये येतात का स्विस अकॉर्डिंगली? अफोर्डेबल रेंज मध्ये यायला कन्सिडर 50-60 हजार रुपयाची सुरुवात. विल स्टार्ट फ्रॉम टिसो. काही स्वॉच वॉचेस असतात त्याच्यावर ते स्विस मेड लिहितात का नाही आय डोंट नो. बट टिसो विल स्टार्ट फ्रॉम 50-60,000. आणि त्याच्यानंतर यू कॅन म्हणजे आपण लॉन्जिन्स बघू शकतो, त्याची स्विस मेड. आपण ओरिस बघू शकतो. ओके. जे तुम्हाला अप टू 2 lakhs पर्यंत त्यांच्याकडे वाईड रेंज आहे. मग टॅग ह्योर आहे, रॅडो आहे, जे तुम्हाला अंडर 2 lakhs मध्ये एक चांगलं घड्याळ घेऊ शकतो. सो रॅडो पण खूप जणांमध्ये ॲज अ लेमॅन तुम्हाला ही नावं माहिती आहेत, टॅग ह्योर आणि रॅडो इन जनरल. कोणी स्विस म्हटलं तर, आणि रोलेक्स, ते सगळ्यांनाच माहिती. आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट लाईन ऑफ वॉचेस मध्ये येतं की कोणाला माहिती करून घ्यायची असेल तर देन इट कम्स की लॉन्जिन्स, ओरेस, यु नो, तसं मग हे फेवर लुबा त्याच्यात बसतं. पण आता हे रिवायवल ब्रँड आहे त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल. बट दॅट इज वेअर इट कम्स फ्रॉम. आणि मगाची दुसरी कंपनी तुम्हाला सिको, त्याचं आपल्याला आता भारतात पण खूप घड्याळं बघायला मिळतात सिकोची, पण तुझ्याकडचं कलेक्शन आम्हाला सिकोचं बघायला आवडेल. येस. सो हे माझे सिकोचे घड्याळ आहेत. दिस आर ऑल सेको 5 वॉचेस. ओके. सो सेको 5 मध्ये पण एक देर इज अ म्हणजे स्टोरी अशी की सेको 5 का म्हणायचं, कारण की ते फॉलो सर्टन डिझाईन, थोडं वॉटर रेजिस्टन्स असलं पाहिजे, मटेरियल असं तसं. सो दीज 5 टर्म्स असं असल्यावरच ते सेको 5 होतं. आणि हे अफोर्डेबल रेंज आहे. अच्छा. आता ही वॉचेस आपल्याकडे मिळत नाहीत. अच्छा.
सो हे सगळे येस्टरियर वॉचेस आहेत. म्हणजे काय म्हणजे हे जुन्या लेट्स से 1990s 2000s मध्ये हे प्रोड्यूस झालेले आहेत आणि तेव्हा आपल्याकडे सेको मिळायचं नाही. सो आत्ता जे आपल्याकडे सेको मिळतात दोज आर डिफरंट. ते आपल्याकडे सेको प्रिसेज ती कॅटेगरी मिळेल, सेको डायव्हर्स मिळेल, SRPD किंवा GMT मिळतील. बट हे जे आहेत हे जुन्या याचे आहेत. हे अजून मिळतात आपल्याला. प्रोडक्शन काही काहींचं आहे, काही काहींचं नाहीये. हे इतके मास प्रोड्युस्ड वॉचेस आहेत आणि इतके लवेबल आहेत हे पूर्ण कम्युनिटीमध्ये की अजूनही तुम्हाला eBay किंवा कुठल्या तरी ऑनलाईन स्टोर्स मध्ये आरामात मिळतात. तुम्ही दुबईला गेला तुम्हाला हे स्टोर्स मध्ये दिसतील, सिंगापूरमध्ये छोट्या छोट्या स्टोर्स मध्ये ही वॉचेस दिसतात. आणि इफ तुम्ही जपानला गेलात कोणी आहात तिकडे तर देन तो इट्स अ ट्रेजर ट्रोव्ह ऑफ जॅपनीज सेको वॉचेस. सेको इज जॅपनीज. सो त्याच्यामध्ये तसं बघितलं तर हे जे आहे हे सेकोचं एंट्री लेवल क्रोनोग्राफ आहे. हे क्वार्ट्ज वॉच आहे. हे खूप फेमस आहे. डिझाईन खूप फेमस आहे. क्वार्ट्ज म्हणजे हे जनरली आपल्या 3 सब डायल्स जे आहेत फॉर क्रोनोग्राफ तसंच आहे. बट हा जो कॉन्सेप्ट आहे हे JDM म्हणतात याला. बरं. जपान डोमेस्टिक मार्केट. की हे फक्त जपानमध्ये मिळतं. इट इज नॉट अवेलेबल एनिवेअर. मग याची साधारण रेंज काय असते मग? याची रेंज जास्त नाहीये. इन जपान इट इज अराउंड 11,000 रुपीज. ओके. कन्व्हर्टेड INR 11,000 तुम्हाला मिळेल. पण JDM हा कॉन्सेप्ट सेकोनी आणला की JDM घड्याळ फक्त जपानमध्ये मिळतात. ती कुठे दुसरीकडे रिलीज होत नाहीत ना ती कोणाला अवेलेबल होतात ऑनलाईन. अनलेस यू गो अँड बाय अँड कम बॅक. गो अँड बाय कम बॅक. किंवा ऑनलाईन मग तुम्ही Amazon.jp करा किंवा सकुरा आहे, जॅपनीज वेबसाईट्स वर तुम्ही ऑफकोर्स ऑर्डर करू शकता. बट JDM असणं इज अ हेल्दी साइन ऑफ बिंग अ गुड कलेक्टर. करेक्ट. ऑब्व्हियस. दॅट इज द ओनली रिझन. अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे की आपण जेव्हा एखादं घड्याळ बघतो ऑनलाईन, भारताच्या बाहेर एक 5 रुपयाला असतं असं आपण एक एक्झाम्पल घेऊ, पण भारतात येईपर्यंत त्याची किंमत खूप जास्त होऊन जाते. खूप टॅक्सेस असतात त्याला. हा प्रश्न मला खूप लोक विचारतात आणि थोडासा डिस्टर्बिंग कधी कधी होतं. प्युअरली इन टर्म्स ऑफ लोकांची समज त्याच्यापैकी खूप कमी आहे आणि एवढा अवेअरनेस क्रिएट नाही झालाय. सो मी हे माध्यम वापरतो त्याच्यासाठी प्लीज की जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट ऑर्डर करता ऑनलाईन, स्पेसिफिकली वॉचेस, तर तुमच्यावर एक लेबल लागतं विच इज कॉल्ड एज अन इम्पोर्टर. यू आर इम्पोर्टिंग समथिंग. तुम्ही काही बाहेरच्या देशातनं आणलं, तुम्ही स्वतःसाठी आणा, दुसऱ्यांसाठी आणा, डझंट मॅटर, तुम्ही एक इम्पोर्टर बनता. जेव्हा तुम्ही एक इम्पोर्टर बनता तेव्हा तुम्हाला कस्टम ड्युटीज हा प्रकार भरावाच लागतो. अच्छा. असा कॉन्सेप्टच नाहीये की मी Amazon UK वरनं मागवलं तर मला नाही भरावं लागणार किंवा मी कुठल्या eBay वरनं मागवलं जो सेकंडरी प्रीओन्ड आहे. तो याच्यामध्ये सेकोचे घड्याळ बघितले ते काही प्रीओन्ड आहेत की कोणाचे दुसऱ्याचे आहेत, ते जे मी eBay वर त्यांनी लिस्ट केले मी घेतले. सो तुम्ही कुठलाही माल मागवा, यू हॅव टू पे कस्टम्स गिवन. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर तो जे घड्याळ येतं ज्याचं तुम्ही Amazon वर मागवलं त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतं टू ड्युटीज प्रीपेड. तर तुम्ही चेकआउटच्या तेव्हाच एक टेंटेटिव्ह ड्युटीज कॅल्क्युलेट होतात आणि तो अमाऊंट तुम्हाला भरायचा असतो. सॅड रियालिटी भारताची अशी आहे की एक 28 ते 42% ड्युटी तुम्हाला भरावी लागते. बापरे. इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. BCD बेस कस्टम ड्युटी से लेके GST एव्हरीथिंग इन्क्लुडेड. एक 42% एक तुम्ही तुमच्या डोक्यात माइंडसेट बनवून ठेवा की जेव्हा तुम्ही काही मागवता eBay वरनं किंवा Amazon JP UK सकुरा ज्या वेबसाईट्स किंवा डेझर्ट कार्ट, ही एक गोष्ट जी आपल्याला खूप फेसबुकवर आपल्याला ऍड्स येतात त्याचे की ऑर्डर करा आणि INR मध्ये लिहिलेलं असतं. बट तेव्हा द पॉइंट इज की ती MRP असते, चेकआउटच्या तेव्हा कस्टम्स लागूनच ती तुम्हाला पे करायची असते. अच्छा. याच्यामध्ये अजून एक बायफर्केशन आहे की तुम्ही कोणाकडनं ऑर्डर केलं. लेट्स से एक मायक्रो ब्रँड आहे, फॉर एक्झाम्पल XYZ तुम्ही ऑर्डर केलंय आणि ते FedEx वापरतायत शिपिंगला. FedEx DHL विल मेक शुअर की कस्टम्स क्लिअरन्स कंपल्सरी व्हावा आणि व्हावाच तो. बरोबर. कस्टम क्लिअरन्स हा व्हावाच, कारण की आपल्या देशात काय येतंय, कोण मागवलंय हे आपली जबाबदारी आहे बघणं. सो इन दॅट की जेव्हा कस्टम क्लिअरन्स होतो तेव्हा तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स असले पाहिजेत की तुम्ही कोणाकडनं घेतलं, त्याची व्हॅल्यू काय आहे, तुम्ही पैसे किती भरलेत, ही डॉक्युमेंट्स कस्टम मागतात आणि इट शुड बी विथ यू ऍज अन इम्पोर्टर. देर इज नो वे आउट. मी खूपदा बघितलंय की लोक म्हणजे त्रासलेले असतात की हे का मागतायत, बट इट इज अ लॉ ऑफ द लँड वाला कॉन्सेप्ट आहे. बरोबर. आज 42 आहे, उद्या कमी होईल, उद्या जास्त होईल, बट दॅट इज द लॉ ऑफ द लँड. सेकंड इज जर का कोणी तुम्ही प्रीओन घेतलं, काही काही आहेत जे पोस्टाने पाठवतात. सो व्हॉट हॅपन्स विथ पोस्ट इज की पोस्टाने कस्टम हॅज द राईट टू ओपन द बॉक्स अँड चेक द व्हॅल्यू. त्याच्यावरनं एक व्हॅल्यू डिमांड होते आणि तुमच्या घरी पोस्टमन घेऊन येतो आणि ती व्हॅल्यू तुम्हाला पे करावी लागते. FedExच्या थ्रू तुम्हाला ऑनलाईन येतं, यू कॅन रिजेक्ट ऑल्सो. देर आर मल्टिपल वेज टू गेट अवे.
वर्स्ट केस तुम्हाला नकोच असेल प्रॉडक्ट तर तुम्ही परत पाठवू शकता. बट पोस्टातनं माणूस घरी येतो, मग एक वेगळी प्रोसेस चालू होते की नाही हा नको, मग एक फॉर्म भरा. सो आयडिया इज ही कस्टम ड्युटी लागणार आहे. एक 40% ड्युटी तुम्ही धरून चला. दिस वे ऑर दॅट वे ते लागणारच. धरून चला. आता याच्यामध्ये डिक्लेअर्ड व्हॅल्यू एक कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये काही काही कंपनीज असं करतात की अच्छा भारतामध्ये 40% ड्युटी आहे तर आम्ही $10 डिक्लेअर करू. बट तुमचं घड्याळ क्लिअरली दिसतंय की एक्सपेन्सिव्ह आहे. त्यावेळेला कस्टम्स विल डू देअर ओन इव्हॅल्युएशन ऑफ द प्रॉडक्ट अँड व्हेरी राईटली सो दे शुड डू इट आयडियली. बट इफ यू आर व्हेरी व्हेरी लकी की समजा ते इव्हॅल्युएशन झालंच नाही, कारण की खूप आहेत तुमच्याकडे गोष्टी बघायला, कस्टम्सला वेळ नाहीये, तर देन मग तुम्ही बघा की $10 40% म्हणजे $4 ड्युटी लागते. झालेत इन्स्टन्सेस, बट दॅट इज ऑल्सो अलाउड, दॅट इज फाईन. दॅट इज युअर लक. दॅट इज आवर लक. करेक्ट. हा, बट त्या गोष्टीवर तुम्ही रिलाय नाही होऊ शकत. मी ह्याच्याकरता सांगतोय की मी खूपदा बघितलंय की लोक इन्सिस्ट करतात की काय आपण डिक्लेअर तर मी कमी करतो ना मग कमी लागेल. नाही, तसं नाही होत. डिक्लेअर केलं आणि कमी ड्युटी लागली तर यू आर लकी. दॅट इज द ओनली रिझन वाय तुम्हाला कमी लागली आहे. बट ते सुटलंय बघणं त्यांच्याकडनं. बट अदरवाईज 40% ऑन MRP धरून चला, वॉट एव्हर अमाऊंट यू पेड ऑन द कस्टम. थोडक्यात आपल्याला ड्युटी द्यावीच लागते. ड्युटी द्यावी व्हॉट एव्हर इट इज. कुठनंही तुम्ही ऑर्डर करा, ड्युटी द्यावी लागते. आणि ते देणं गरजेचं आहे कारण त्याचं लॉ ऑफ द लँड. माझं म्हणणं एवढंच आहे की लॉ ऑफ द लँड आहे. तुम्ही या हॉबीत पडलात किंवा तुम्हाला एक गोष्ट आवडली, adhere to the law of the land and that's the easiest way to get out. तुम्ही किती त्याला फाईट करा, that is no end. Absolutely. So that is nice की आपण सगळं हे फॉलो केलं पाहिजे देशाचा नागरिक म्हणून. पण ही सगळी झाली की तुला आवड होती म्हणून. तुझं पर्सनल कलेक्शन काय आहे? पर्सनल कलेक्शन मध्ये माझे 5-6 वॉचेस आहेत जे मी कधीच विकणार नाही. ओके. आणि त्याच्या मागे तुझ्या हातातलं आहे, हे मला कळलंय. सो याच्या मागे तेच मी तुम्हाला सांगितलं की 40th बर्थडे अँड सेलिब्रेट सम थिंग्स XYZ इन लाईफ. ग्रेट. बट बाकी काय आहेत मी तुम्हाला प्लीज बघायचं. तुझे इंटरेस्टिंग बॉक्सेस पण छान आहेत सगळे वॉचेसचे. हा बॉक्स ऍक्च्युअली एक स्टुडिओ आहे, क्लोशार्ट स्टुडिओज म्हणून. बरं. त्यांच्याकडनं मी विकत घेतलाय. आणि माझ्या घरी एक 37 वॉचेसचा ट्रे आहे. सो आपण जेव्हा ड्रॉवर उघडून आपल्या ड्रॉवर मध्ये कपडे वगैरे असतात, माझ्याकडे वॉचेस. पण आता एक जनरल ढोबळ प्रश्न, एकूण किती घड्याळ आहेत तुझ्याकडे? तुझी पर्सनल कलेक्शन सगळं मिळून लेट्स से कोलॅब मध्ये येतात. माझी पर्सनल मी घेत राहतो. आणि जी कालच मी एक रील पोस्ट केली त्याच्यात ते मी आय बॉट दॅट वॉच. ओके. तर तसं मिळून एक अराउंड 180 to 200 असतील. नाव आय हॅव लॉस्ट काउंट. म्हणजे आता मला एक तो नाद होता एक्सेल शीट मेंटेन वगैरे करायचं, बट ते मी आता बंद केलंय. आता मला कळलंय की मी दुसऱ्या बाजूला पोहोचलोय. ते एक्सेल शीट कधी कमी होणार नाही, वाढतच जाणार आहे. सो आय हॅव स्टॉप. हे बघायचं कलेक्शन. सो हे एकदम पर्सनल आहे माझ्यासाठी. सो हे पहिलं आहे, हे HMT जनता आहे. करेक्ट. HMT जनता सिल्वर डायल रेड सेकंड हँड. व्हेरी डिफिकल्ट टू गेट. त्यावेळेला मला कोणाकडनं तरी हे मिळालंय नाही, टुक इट. वेबसाईटवर अवेलेबल नव्हतं. हे अगेन HMT कर्ण नावाचं घड्याळ आहे. त्यावेळेला मिळायचं ते 2022 पर्यंत मिळायचं. बट हे डायल तुम्ही बघाल तर हे कस्टम प्रिंटेड आहे. आणि हे पेंट केलंय माझ्या बहिणीने. इज इट? हा. सो हे आम्ही एक प्रोजेक्ट बनवला की अरे हे घड्याळ, मी कसं झालं की मी विचार करत होतो की हे काळं नाही जमत आहे, मी विकून टाकतो. आणि मग एक डायल आर्टिस्ट म्हणून नावाचा एक खूप मोठा ब्रँड आहे आणि एक आर्टिस्ट आहे जो अशा गोष्टी कस्टम पेंटिंग करतो. आणि मी बघितलं की दे आर ऑल्सो डुईंग समथिंग, कॅन वी ऑल्सो ट्राय. कारण की खूप सोपं असतं हे घड्याळ ओपन करणं, मेकॅनिकल वॉचेस. सो मी ओपन केलं आणि माय सिस्टर टर्न्स आउट तिला पण खूप आवड आहे पेंटिंग वगैरेची. तर मी तिला दिलं की हे डायल कॅन यू डू समथिंग, मग तिने हे करून दिलं. सो नाव याला एक सेंटिमेंटल इमोशनल व्हॅल्यू आहे. सो वापरात आहे, कधी नसतं, बट हे मी कधीच नाही सोडणार आहे. दिस इज बॉल्टिक. दिस इज अ फ्रेंच मायक्रो ब्रँड. ओके. याला MR01 नावाचं नाव आहे त्या घड्याळाचं. सो दिस इज, हे माझ्या मुलाची मुंज होती मागच्या वर्षी, फॉर विच आय जस्ट बॉट. सो दिस इज अराउंड 60,000 आय बॉट. आणि त्याच्यानंतर हे बघूया आपण. जस्ट इंस्टाग्रामची माझी जेव्हा जर्नी सुरू झाली फोटोजची, तेव्हा हे माझ्या लक्षात आलं की दिस इज सेको 5 सॅमन डायलची खूप फॅशन होती तेव्हा 22-23 मध्ये. आणि आय वॉन्टेड इट, की म्हणजे मी असं म्हणजे पकडूनच बसलो की आता मी शोधणार आहे. सो सगळे फोरम्स वाचले, काही कुठे नाही मिळाले. इंस्टाग्रामवर एक सेलर मिळाला. आता कोणावर विश्वास ठेवायचा तसं झालं. सो मी त्यांना फोन केला. मी बोललो की बाबा तू करतोस काय आयुष्यात आणि कुठनं आलं घड्याळ, तुझ्याकडे आहे काही डॉक्युमेंट्स, प्रॉव्हिनन्स. वेंट अँड ट्रस्टेड द पर्सन आणि इट अराइव्ड.
Also Seiko 5 with मी this dial. खूप त्याच्यावर खूप अति प्रीमियम भरलाय. मी तुम्हाला सांगणार नाही ऍक्च्युली केवढा भरलाय तो, बट अं, आता त्याची व्हॅल्यू माहित- अर्धी झाली आहे. So, पण म्हणजे मी- किती भरला होता? या ठीक या आहे, हरकत घड्याळाची नाही. एमआरपी असेल साधारण एक 6-7 हजार रुपये. हा. मी हे घेतलंय 34,000 रुपयाला. बाप बिकॉज इट रे. इज दॅट रेअर. हे नाही मिळत. 6 पट पैसे भरले 6 पट. बट almost. आता हे विकल्या जातं 25 ला. सो दॅट इज सॅड रिअलिटी. पण मी नाही विकत आहे. हे सेको सार्ब 033. ओके. वन ऑफ द फायनेस्ट सेकोज एव्हर मेड. सो याची स्टोरी अशी आहे की ग्रँड सेको पण आहे कंपनी जी लक्झरी वॉचेस बनवते फ्रॉम द सेको. Seiko. ती Grand Seiko. म्हणजे टोयोटा माहिती असेल तर सिमिलर इज लेक्सस. हम्म. सेम सेको अँड ग्रँड सेको. पण हे आहे सेको. आणि याची जी मागची जी मुवमेंट आहे ती खूप हाय ग्रेड आहे. 6R15. आणि त्यावेळेला जी याची किंमत होती ते 34-35 हजार रुपयाची याची किंमत होती इन टर्म्स ऑफ एमआरपी. ते घड्याळ आता मिळत नाही. इट इज डिस्कंटिन्यूड. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते डिस्कंटिन्यू झालं तेव्हा त्याची व्हॅल्यू स्काय रॉकेट झाली, कारण की लोकांना याची या व्हॅल्यू मध्ये तशी घड्याळ मिळणं बंद होऊन गेलं. So then I had to acquire it, and it's a very personal thing. Wow. One of the higher purchases from my end. I know. आणि Interesting. आणि next is this one is very sought after. HMT Taurus. Oh. It's very unique. म्हणजे याची जी केसिंग आहे पॅडेड केसिंग आणि हा टॉरस जे त्याचं नाव आहे ते खूप युनिक आहे आणि खूप रेअर आहे. म्हणजे 2018 पासून मीच बघतोय वेबसाईटवर तर नाहीच आहे ते. इट इज नॉट देअर आणि आता ते मिळणारही नाही. सो खूप सारे फोरम सर्च केले, डिटेलमध्ये कमेंट्स वाचून एक सेलर मला मिळाला की एक कोणतरी विकतंय. सो आय रिच्ड आउट आणि मी त्यांना म्हटलं की अरे मी पण कलेक्टर आहे, तुम्ही विकताय का? अँड ही वॉज नॉट व्हेरी शुअर. मग त्यांनाही हे शुअर नव्हतं, कारण की कसं असतं की कलेक्टिंग मध्ये लोक बघतात की तुम्ही कोणाला विकलाय. हे घड्याळ परत कुठेतरी सेकंड मार्केटमध्ये कोणतरी डबल भावात तर नाही विकून देते. बरोबर. बट टर्न्स आउट तू मीडिएटर म्हणून ते आणि हे खूप होतं. HMT सारख्या ओरिजिनल पीसेस मध्ये खूप होतं. सो टर्न्स आउट की आम्ही सेम एका वॉच एन्थुझियास्ट इंडियाचा ग्रुप मी तुम्हाला सांगितला त्या सेम ग्रुप होतं. मग त्यांचा फोन आला की अरे विल यू सेल अँड ऑल. सो याची पण व्हॅल्यू आता डबल झालेली आहे. मी स्वतःच हे 8,000 रुपयाला घेतलंय. बट दिस इज डबल्ड इन व्हॅल्यू इफ समवन वॉन्ट्स टू सेल अँड ऑल. बट दॅट इज नॉट द आयडिया. पण जसं तू आता म्हणाला सेलर्स रिसेलर्स हे सगळं, तसंच आता ना फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपीज किंवा आता आपण आउट ऑफ इंडिया फिरायला गेलो तर काही लोक असे रस्त्यात फिरत असतात की आपको यू वॉन्ट अ फर्स्ट कॉपी. चायना मार्केट आपण स्पेसिफिकली तो शब्द वापरतो. ही वॉचेस कितपत योग्य आहे घेणं, किंवा ते कितपत सेफ नाही म्हणणार, कितपत आपण म्हणूया ऑथेंटिक आणि असं असतं? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर 7A आपण जे म्हणतो 7AA 7AAA त्याची एक स्टँडर्डायझेशन असतं फर्स्ट कॉपी वॉचेसचं. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हे घड्याळ घेतात तर आय वुड नॉट से इट्स ओके, बिकॉज फॉर मी इट इज नॉट ओके. कारण की मी आता घड्याळवालाच म्हणजे यू कॅन से की मी याच्यामध्येच आहे. तो देन आय एम सेइंग की तुम्ही जर का 50-60 हजार रुपयामध्ये एक फर्स्ट कॉपी वॉच घ्यायला रेडी आहात तर तुम्ही मला विचारा, मी 50-60 हजार रुपये त्याच्यापेक्षा बेटर दिसणारं वॉच तुम्हाला दाखवतो. करेक्ट. आता तुमची नीड वेगळी असू शकते. इफ युअर नीड इज टू सेइंग की मला आता दाखवायचं आहे लोकांकडे माझ्याकडे रोलेक्स आहे, बट आय डोंट हॅव द मनी, मग तो थॉटच काउंटर इंटिव्हिटिव्ह होतो माझ्यासाठी की सिन्स यू डोंट हॅव द मनी, सिन्स यू हॅव नॉट अराइव्ड इन लाईफ, तुम्ही कशाला घालता? मेक इट ॲज अ स्टेटमेंट पीस. जसं दिस इज व्हॉट आय एम वेअरिंग, आय डोंट केअर व्हॉट पीपल से. अँड बट इफ यू डोंट केअर व्हॉट पीपल से, मग तुम्ही कॅसिओ घाला 1000 रुपयाचं. इट हॅज ग्रेट हेरिटेज, इट हॅज ग्रेट रेकग्निशन. खूप मोठ्या मोठ्या लोकांनी घातले आहेत. बॅराक ओबामापासून F91 एक खूप मोठी सिरीज आहे, खूप फेमस. बॅराक ओबामा घालून फिरायचं. सो फर्स्ट कॉपी बद्दल माझं थोडंसं ओपिनियन व्हेरी हार्डकोर आहे. बट तुम्हाला जर का घ्यायचंच असेल तर नोबडी कॅन स्टॉप यू अँड देर इज नो वे दॅट पीपल कॅन जज यू. करेक्ट. एवढं पण खरंच आहे त्याच्यामध्ये की तुम्ही घाला, तुम्ही कॅरी करा ते. दुसरा पॉइंट असा आहे की आपल्या देशात आय एम नॉट व्हेरी शुअर की काय प्रकार आहे, बट खूप साऱ्या देशांमध्ये, बाहेर युरोपमध्ये स्पेसिफिकली, सेलिंग फर्स्ट कॉपी इज अ क्राईम. खूप साऱ्या देशांमध्ये, इन्क्लुडिंग साऊथ ईस्ट एशिया टू युरोप, अशा खूप सारे देश आहेत की इट इज अ क्राईम, ट्रीटेड ॲज अ क्राईम. आपल्याकडे आहे की नाही आय एम नॉट शुअर, कारण की मी त्याच्यात पडलोच नाही. तो इन दॅट केस जर का ग्रे एरिया आहे, इफ यू एन्जॉय इट व्हेरी. बट माझा पॉईंट असा आहे की इफ यू स्पेंडिंग लॉट ऑफ मनी, 50,000-60,000 रुपीज, spend it on a Seiko, spend it on a Citizen, which will have great value over time. Absolutely. On a personal level. कारण की गोष्ट खूप पर्सनल आहे. वॉचेस आर व्हेरी पर्सनल. तुम्ही दिखाव्यासाठी घालणार असाल तर मग तुम्ही नकाच घालू. देन अन ऍपल वॉच इज मोर देन सफिशियंट टू तुम्ही दिखावा करायला. वेअर अन ऍपल वॉच, गेट अन आयफोन,
पूर्ण इमेज चेंज होते. मग त्याच्यामध्ये घड्याळ येतच नाहीत कुठे. स्टेटसच होऊन जातं. बट त्या फेक स्टेटस फॉर लेट्स से रोलेक्स और ओमेगा और पॅटेक नॉट जस्टिफाईड. ऍब्सोल्युटली. आणि मग त्याच्यामध्ये पण ग्रेड आहेत की कुठलं घेतलं, 3,000 वाला घेतलं का रोलेक्स. मग ते बाहेर दूरनं लक्षात येऊन जातं की बाबा इट्स. बट दॅट इज माय ओन ओपिनियन. तुझ्याकडे आता खूप घड्याळ आहेत, आमच्याकडे थोडीशी आहेत घड्याळ, पण आम्ही ती काही इतकी वापरत नाही. मग ती जेव्हा एवढे काळ आपण वापरत नाही तेव्हा ती स्टोअर कशी करायची? सो घड्याळ स्टोरेज साठी जेव्हा तुम्ही बघता तेव्हा आयडियली जो घड्याळाचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये ठेवा जेव्हा तुम्ही नाही वापरत आहात. आणि एक छोटं सिलिका जेलचं पॅकेट असतं ते टाका त्याच्यात जरूर. ओके. मुंबईत राहत असाल तर जरुरीच आहे. 90% ह्युमिडिटी आहे आणि त्याच्या मेकॅनिझम मध्ये कधी ना कधीतरी ह्युमिडिटी येऊन ते प्रॉब्लेम होणार, किती कसंही घड्याळ असलं तरी. सो ते टाका. दॅट इज द बेसिक. नाहीतर मग वॉच बॉक्सेस मध्ये इन्व्हेस्ट करायचे. 5, 6, 7, 8 घड्याळ राहतात. चांगले नीट नाईस बॉक्सेस यू विल गेट फ्रॉम अमेझॉन. स्वस्त से लेके व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह, बट तसे स्टोअर करा. ऑटोमॅटिक वॉचेस असतील आणि ते ऑलवेज रनिंग कंडिशन मध्ये हवे असतील की काढलं आणि घातलं रेडी आहे, तर तुम्हाला वॉच वाइंडर्स लागतील. अच्छा. वॉच वाइंडर्स एक कॉन्सेप्ट असतो जे तुम्ही प्लग इन करता आणि ते फिरत राहतं. म्हणजे मी म्हटलं आतमध्ये रोटर असते, ते फिरत राहतं आणि वॉच इज ऑलवेज रनिंग. तो खूप सारे हाय एंड कलेक्टर्स जे आहेत लक्झरीवाले ते प्रेफर की खूप सारे वॉच वाइंडर्स घ्यावेत आणि आपली घड्याळ सदैव रेडी राहावेत की मग आपल्याला वेळ नाही आहे सेट करणं ऑल दॅट. बट माझ्यासाठी एक ऑटोमॅटिक मेकॅनिकल वॉचेस सेट करणं एक सकाळचा रिच्युअल आहे. कनेक्ट पर्सनल कनेक्ट होतो माझ्यासाठी की मी घड्याळ बघतो, डायल बघतो, सेट करतो, घालतो. दॅट इज अ व्हेरी पर्सनल थिंग. बट एक वॉच वाइंडर म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. वी कॅन व्हेरी चीप व्हेरी एक्सपेन्सिव्ह मिळतो. यू कॅन यूज दॅट. ओके. क्वार्ट्ज वॉचेस जर का स्टोअर करायचे असतील तर क्राऊन पुल करून स्टोअर करा. बिकॉज तुमची बॅटरी कन्झर्व व्हायला हवी. त्याच्यामध्ये एक अजून निगेटिव्ह गोष्ट एक अशी होते त्यांनी क्राऊन पुल केल्याने की प्रॉबेबली मग हवा मॉइश्चर थोडी जाण्याची शक्यता असते. सो तुमचं वॉच इफ इट इज नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह लेट्स से की त्याच्यामध्ये ही शक्यता जास्त आहे बिकॉज बिल्ड क्वालिटी इज थोडासा पुअर, तर मग ते नका करू. लेट द बॅटरी डाय डाऊन. ती बदला मग. बदला. बट in that case keep the watch running. But if not, the ideal scenario is to save battery and pull it out. सिलिका जेल टाका, नाईस ड्राय स्पेस मध्ये ठेवा, मग काही होणार नाही. ओके. ओके. पण तसंच आता काही वॉचेस स्पेसिफिकली असं म्हणतात की तुम्ही पाण्याखाली वापरू शकता, शॉवर घेताना वापरू शकता, असं ते स्विमर्स वगैरे वापरतात. मग ती कुठली कुठली स्पेसिफिक वॉचेस असतात मग? ती डायव्हर्स वॉचेस आपण त्याला म्हणू शकतो किंवा ग्रेडेड रेटेड वॉचेस. एक ISO सर्टिफिकेशन असतं त्याला विच विल त्यांना अनेबल करतं की घड्याळावर तुम्ही लिहू शकता डायव्हर्स म्हणून. तो ज्या घड्याळांवर लिहिलंय डायव्हर्स दे आर ग्रेट. तुम्ही डाईव्ह करा त्याच्यात, नो प्रॉब्लेम. कारण की मग त्याच्यात स्क्रू डाऊन काऊन असतो, मागे जी केस असते ती पण स्क्रूड असते, गास्केट असते, एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ. समोर तुम्ही शॉवर मध्ये घाला, स्विमिंग पूल मध्ये घाला, नो प्रॉब्लेम. बट अजून खूप सारे वॉचेस असतात जे 100 मीटर्स रेटेड असतात. आता 100 मीटर्स इज अ प्रेशर रेटिंग. ते काय वॉटर रेटिंग म्हणून असं काही नाहीये. सो एक पहिले एक कॉन्सेप्ट असायचा 70s 80s मध्ये वॉटर प्रूफ म्हणून लिहून यायचं की हे घड्याळ वॉटर प्रूफ आहे. आता बघा असं कोणीच म्हणत नाही. सो हा कॉन्सेप्ट वॉश डाऊन झालाय बिकॉज एक अंडरस्टँडिंग आलाय सायंटिफिकली की अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी वॉटर प्रूफ आहे जगात. कुठल्या ना कुठल्या लेवलवर पाणी आत जातं. करेक्ट. आणि घड्याळांना तर जातच. सो वॉटर रेझिस्टन्स एक कॉन्सेप्ट आहे. सो आयडियली तुम्ही बघाल तर इफ यू ISO सर्टिफाईड असेल 200 मीटर्स, वेअर इट एनिवेअर, पाणी पडू दे, काही होऊ दे, काही नाही होणार त्याला. दॅट इज द गॅरंटी ISO सर्टिफिकेशन देत आहे. करेक्ट. 100 मीटर्स असेल, पाण्यात घाला, पावसात ओले झालात, काही नाही होणार, नो प्रॉब्लेम. ऑफकोर्स आता लेदर स्ट्रॅप असेल आणि पाण्यात ओला झाला दॅट इज अनदर कॉन्सेप्ट. करेक्ट. बट घड्याळाला टेंटेटिव्हली काही नाही होणार. जर का ड्रेस वॉचेस असतील, स्पेसिफिकली आपण ऑफिसमध्ये घालतो, मीटिंग्सला वापरतो, व्हेरी सटल, व्हेरी प्रीमियम लुकिंग, त्याच्यावर जेव्हा 30% वॉटर रेझिस्टन्स रेटिंग लिहिलेलं असतं, इट इज ओनली स्प्लॅश प्रूफ. पाण्यात घातलं, आपण हात धुताना थोडेसे 2-3-4 थेंब पडले तेवढं चालेल, पटकन पुसून घ्याते. अदरवाईज इज अ व्हेरी हाय चान्स की ज्यात पाणी जाईल किंवा पाणीचं थोडंसं आपण साईडला राहिलं की आतमध्ये घुसल्यावर नंतर मॉइश्चर तयार होतं, त्याच्या त्या क्रिस्टलमध्ये जातं, मग ते ओपन करून सर्व्हिस केल्याशिवाय दुसरा उपाय नाही. पण आता आय वॉचेस तर बऱ्यापैकी पाण्यामध्ये चालतात असं त्यांचं म्हणणं आहे. स्विमर्सना वगैरे ते सजेस्ट करतायत ते, कारण का त्याच्यात असतं ना फिटनेस मध्ये, स्विमिंग करताय आणि तुम्ही ते करू शकता. बरोबर. बट तेच आहे त्याच्यात. इट इज आय वॉचेस तुम्ही प्रेशर खाली लेट्स से 200 मीटर्स पर्यंत तुम्ही डायव्हरच असाल ऍक्च्युअल तर नोबडी विल वेअर अन आय वॉच. त्याच्याकरता मग तुम्ही डाईव्ह कम्प्युटर म्हणून वेगळं वॉच असतं ते तुम्ही घाला, डिजिटल असतं, किंवा मग तुम्ही प्रॉपर डाईव्ह वॉचेस घाला जे रेटेड आहे.
बट स्विमिंग करताना यू आर ऑलरेडी ऑलवेज ऑन द सरफेस. मग ते 50 मीटर रेझिस्टन्स इज गुड इनफ आणि त्याने ते ट्रॅकिंग पण तुमचं होऊन जातं. ओके. पूर्वीच्या काळी बघितलं तर खूप माणसं उजव्या हातात घड्याळ घालायचे आणि नंतर ते आपण परत एक फॅशन आली डाव्या हातात. सो ऍक्च्युली तो चॉईस असेल, पण तुझा चॉईस आहे काय आणि तुझं त्याच्यावर काय म्हणणं आहे? माझा चॉईस म्हणजे मी स्वतः लेफ्ट हँडेड आहे हो. आणि मी हेविली स्क्यूड लेफ्ट हँडेड आहे. सो माझा उजवा जो हँड आहे किंवा उजवं कोऑर्डिनेशन आहे इट इज व्हेरी लिमिटेड. सो मी डाव्या हातावरच घालतो. बट तुम्ही कन्स्ट्रक्शन बघाल कुठल्याही घड्याळाचं जे क्राऊन असतं ते उजवीकडे असतं जनरली 80% 90% ऑफ वॉचेस. सो ऍक्सेस तुम्हाला करायचं असेल तर ते उजव्या बाजूनेच मिळतं. आता हे घड्याळ तुम्ही उजव्या हातात घातलं तर तुम्हाला काढून करावं लागेल, हे ऍडजस्ट करावं. सो दॅट कॅनॉट बी डन. सो म्हणून टेंटेटिव्हली जनरली आपण डाव्या हातात घालतो इज व्हॉट आय थिंक इज द वे. बट असं काही नाही की तुम्ही कुठल्या हातात घालता. आता मी टेक्निकली बघितलं तर मी लेफ्टी आहे तर मी उजव्या हातात घातलं पाहिजे, कारण की मी लिहितो रायटिंग मध्ये डेस्क मध्ये स्क्रॅच होतं हे होतं. सो दॅट इज बेटर फॉर राईट ऑन टू बी ऑन द राईट, बट आय प्रेफर इट ऑन द लेफ्ट. बट दॅट इज अबाउट युअर प्रेफरन्स. व्हेरी अबाउट युअर प्रेफरन्स. फक्त ते क्राऊन बटन इकडे असतं म्हणून बरोबर. बऱ्यापैकी ते करतात. आता रॅपिड फायर आहे, पटापटा उत्तर द्यायची. अॅनालॉग का डिजिटल? अॅनालॉग. एक घड्याळ तू कधीच विकणार नाहीस? माझं रोलेक्स एक्सप्लोरर 1. एक असा वॉच ब्रँड जो तुला खरंच मनापासून खूप आवडतो आणि सिक्रेटली माहिती नाहीये कोणाला, तू ऍडमायर करतोस पण तू सांगितलं नाही? ग्रँड सेको. ग्रँड सेको. ओके. लेदर स्ट्रॅप का मेटल स्ट्रॅप? ब्रेसलेट. मेटल स्ट्रॅप. ओके. क्वार्ट्ज का ऑटोमॅटिक? ऑटोमॅटिक. एक घड्याळ ज्याने तुला खरंच रिसेंटली खूप इम्प्रेस केलंय? आता जे आपण बघितलं सिगा डिझाईन, ओके. कम्प्लिटली युनिक. आणि सिटीजन झेन्शिन डायल डिझाईन्स आणि प्राइस जी आपला जो कॉन्सेप्ट आहे दे आर टू व्हॅल्यू फॉर मनी. ओके. ओके. ड्रेस वॉच का डायव्हर वॉच? ड्रेस वॉच. एक इंडियन ब्रँड घड्याळाचा जो सगळ्यांनी ट्राय केला पाहिजे? आत्ताच्या मायक्रो ब्रँड अपकमिंग मध्ये बँगलोर वॉच कंपनी आणि दिल्ली वॉच कंपनी फॉर शुअर. दीज टू. ओके. डेली वेअरचं कुठलं वॉच आहे तुझं? डेली वेअरचं माझ्याकडे रोटेशन मध्ये 3-4 घड्याळ असतात. दिस वन इज वन ऑफ देम. आणि एक कॅसिओ DW5600. जेव्हा काही सुचत नाही तेव्हा ते उचलायचं आणि घालायचं, फॉरगेट काही होत नाही त्याला. जी शॉक बेसिकली. जी शॉक. ओके. आणि एक HMT जनता एक जनरली घालतो. ओके. ओके. असं कुठलं घड्याळ आहे ते तू घेतल्यानंतर तुला दुःख झालंय की अरे उगाचच घेतलं, यू रिग्रेटेड? एक मी सेकोचा क्रोनोग्राफ घेतलाय विच इज येलो डायल अँड ब्लू सब डायल्स. घेताना मला खूप आवडलं होतं, बट नाव आय एम नॉट वेअरिंग इट. आणि मला आता असं वाटलं की हे मी कधीच कॅरी नाही करू शकत हा लुक. ब्राईट येलो अँड ब्राईट ब्लू अँड अबाउट इट. बरं. रोलेक्स का ओमेगा? रोलेक्स. तुझ्याकडे आहे. विंटेज वॉच का मॉडर्न? मॉडर्न वॉच विथ विंटेज टच. विंटेज मध्ये मी जाणार नाही. ओके. इट्स अ रॅबिट होल. बट मॉडर्न वॉचेस जे विंटेज टच आपल्याला प्रोव्हाइड करतात. ओके. आता हा मला येतो तुझा चॉईस कळलाय, पण तरी बिग डायल का असं मिनिमल लुक? स्मॉल डायल मिनिमल लुक. ओके. स्मार्ट वॉच आवडतात का नाही? स्मार्ट वॉच आवडतात, ओनली स्पेसिफिकली टू ट्रॅक. पूर्ण दिवसभर नाही घालू शकत. आणि ग्रेल वॉच? ग्रेल वॉच सध्या FP जॉन. डोंट हॅव व्हेरी स्पेसिफिक मॉडेल नंबर्स, बट मला जर का ऑपॉर्च्युनिटी आली तर आय विल बाय FP जॉन. ओके. थँक्यू सो मच. छान होतं आणि आम्हाला याच घड्यांविषयी खूप 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 माहिती कळलेली आहे. आणि माझं पर्सनल कनेक्शन छोटं आहे, पण मला आवडेल असं काहीतरी कलेक्ट करायला. आणि जेव्हा काही कलेक्ट करायची वेळ मी तुलाच कॉन्टॅक्ट करेन. खरं आहे खोटं आहे काय? थँक्यू सो मच इथे गप्पा मारल्याबद्दल. आमच्या टीम कडनं एक छोटंसं गिफ्ट. दिस इज जोवीज क्लिनिक आहे. यांचे सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत, त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. थँक्यू सो मच. अँड दिस इज अ ब्रँड कॉल्ड सुंग इनहेलर्स आहेत ते. सो आयुर्वेदिकच आहे हे पण नाईस हर्बल इनहेलर्स. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि अशा अजून कुठल्या इंटरेस्टिंग लोकांना तुम्हाला भेटायला आवडेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमले.